नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. गेल्या 15 आठवड्याहून अधिक काळ सुरू असणाऱ्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीतील संप सुटण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीये. कामगारांची अधिकृत युनियन कोणती असा प्रश्न उपस्थित करत देशातील कायदेशीर निर्णयाला होणाऱ्या विलंबाचा आधार घेत क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कामगारांची पिळवणूक करीत असल्याचं सध्याचं चित्र आहे. नाशिकमधील अग्रगण्य कंपनी म्हणून क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेडची ओळख आहे. परिसरातील लाखो लोकांची पोटे यावर भरली जातात. या कंपनीतील कामगार त्यांच्या काही मागण्यांसाठी 11 मे पासून संपावर आहेत. मात्र कामगारांची अधिकृत युनियन कोणती असा प्रश्न उपस्थित करत देशातील कायदेशीर निर्णयाला होणाऱ्या विलंबाचा आधार घेत क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कामगारांची पिळवणूक करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कंपनीमध्ये कंपनी स्थापनेपासूनच डॉक्टर भालचंद्र कांगो यांची अधिकृत युनियन आहे. मात्र 2012 पासून कामगारांनी या युनियन मधून बाहेर पडत डॉक्टर DL कराड यांच्या नेतृत्वाखाली C2 या युनियन मध्ये प्रवेश केला. सद्यस्थितीत बहुसंख्य कामगार याच युनियनचे सभासद आहे. त्यामुळे अधिकृत युनियन कोणती असा सवाल करत क्रॉम्प्टन ग्रीव्हज लिमिटेड कामगारांची पिळवणूक करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूज वर्ल्डने डॉक्टर DL कराड यांच्याशी चर्चा केली असता त्यावेळी त्यांनी सांगितलं, आपण आता बातचीत करणार आहोत डॉक्टर DL कराड यांच्याशी, जे या युनियनचे जनरल सेक्रेटरी देखील आहेत आणि या संपाच्या बाबतीत त्यांचे मनोगत जाणून त्यांची भूमिका जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, मला आपल्याला असं विचारायचं की आपली युनियन मान्यता प्राप्त त्या कंपनीत आहे का? नाही, आमची नाशिक वर्कर्स युनियन ही मान्यताप्राप्त युनियन नाही आहे. 2013 मध्ये क्रॉम्प्टनच्या 95% कामगारांनी ग्रीव्हज कॉटन अलाइड कंपनीज एम्प्लॉईज युनियनचा राजीनामा देऊन नाशिक वर्कर्स युनियनचं सभासदत्व स्वीकारलं. त्यावेळेला ती मान्यताप्राप्त युनियन होती. कायद्यानुसार सभासद झाल्यापासून 6 महिन्यानंतर अस्तित्वात असलेल्या मान्यताप्राप्त युनियनची मान्यता रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करता येतो. त्यानुसार नाशिक वर्कर्स युनियनने जुलै 2014 मध्ये पूर्वीच्या युनियनची मान्यता रद्द करण्याबाबतचा अर्ज नाशिकच्या कोर्टामध्ये दाखल केला आणि त्याची आता सुनावणी सुरू आहे. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की सद्यस्थितीत ती जी युनियन आहे तिची मान्यता मुळातच बरखास्त होते. मी मगाशी सांगितलं 95% कामगारांनी त्या युनियनचा राजीनामा दिलेला आहे. 2014 मध्ये सुद्धा 95% कामगार आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि त्या युनियनचे सभासद 5% सुद्धा कामगार नाही. 2015 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. 95% कामगार आमच्या युनियनचे सभासद आहेत. 2 गोष्टी आहेत की पूर्वीच्या युनियनच्या मान्यतेला आम्ही आव्हान दिले आहे कोर्टामध्ये आणि कोर्टाच्या पद्धतीनं तिथं कामकाज चालू आहे. तिथे कंपनी व्यवस्थापनाने सदरची युनियन सुनावणी पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या प्रयुक्त्या करतायत. त्यांना माहिती आहे कामगार त्यांच्या पाठीशी नाहीत आणि त्यांची मान्यता जाणार आहे आणि म्हणून वेळ काढूपणाचं धोरण त्यांनी तिथं अवलंबलेलं आहे. आता ज्या वेळेला 95% कामगार त्यांच्या युनियनचे सभासद नाही आहेत
अशा वेळेला व्यवस्थापनाने अल्पमत असलेल्या युनियन बरोबर कराराची बोलणी सुरू केली। त्यावेळेला आम्ही सर्व कामगारांनी सह्याचं निवेदन देऊन सदर युनियनने केलेला करार आम्हाला मान्य राहणार नाही हे आम्ही कामगार उपायुक्ताला कंपनी व्यवस्थापनाला कळवलेलं आहे। त्याच्यावर सुद्धा कंपनी व्यवस्थापनाने त्यांच्याशी बोलणी केली आणि करार केल्याचं जाहीर केलं। पूर्वीच्या युनियनने करार करत असताना कुठल्याही प्रकारची चर्चा कामगारांशी केलेली नाही किंवा कामगारांना विश्वासात घेतलेलं नाही। आपल्याला मध्येच सांगतो डॉक्टर, मला असं विचारायचं की आपल्या कामगारांनी 95% कामगारांनी जे आपण म्हणतात की त्यांनी कंपनीला असं लिहून दिलं की आम्ही या युनियनची संलग्न आम्ही नाही आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे, आणि ती गोष्ट आपण राज्याच्या कामगार उपायुक्तांच्या कानावर देखील टाकली, तर मला हे सांगा की कामगार उपायुक्तांकडे याला कसा प्रतिसाद मिळाला? कामगार उपायुक्तांनी अत्यंत तांत्रिक पद्धतीने ह्या प्रश्नाकडे पाहिलं। नाशिकचे कामगार उपायुक्त हे फक्त व्यवस्थापनाला मदत करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यांना आम्ही वेळोवेळी भेटून हे सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला आणि कंपनी व्यवस्थापनाला करार करण्यापासून थांबवा, परंतु अशा पद्धतीची कुठलीही कारवाई त्यांनी त्यांच्या बाबतीत केली नाही। आणि म्हणून ज्या वेळेला कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा पाठिंबा नसताना सुद्धा जबरदस्तीने करार केला आणि तो करार स्वीकारावा म्हणून क्रॉम्प्टन कंपनीचे मुंबईचे अधिकारी नाशिकमध्ये आले। त्यांनी कामगारांच्या बैठका घेतल्या, त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला, त्यांना दमबाजी केली। जर करार घेतला नाही तर तुम्हाला सस्पेंड करू, तुम्हाला कामावरून काढून टाकू, तुमच्या कामाच्या जागा बदलू, अशा पद्धतीने माझा एक मूळ प्रश्न असा आहे की ज्यांना शासनाने नियुक्ती केले कामगार उपायुक्त, त्यांनी कंपनीवर त्यांनी कंट्रोल ठेवला पाहिजे, वॉच ठेवला पाहिजे, तर आपला थेट आरोप असा आहे का की कामगार उपायुक्तच कामगारांना आपल्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून चिथावणी देत आहेत? कामगार उपायुक्त मालक धार्जिनी कंपनी धार्जिनी भूमिका घेतात। कामगार त्यांनाही माहिती आहे की 95% कामगार CITचे सभासद आहेत। अशा वेळेला प्रोॲक्टिव्हली कामगार उपायुक्तांनी व्यवस्थापनाला कन्व्हिन्स करायला पाहिजे, समजावून सांगायला पाहिजे, त्यांना प्रेशराईज करायला पाहिजे की तुम्ही अशा पद्धतीचा कुठलाही करार करू नये। उलट त्यांनी हा करार करत असताना मूग गिळून बसले आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळं आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अच्छा, म्हणजे तुमचा थेट आरोप आहे कामगार उपायुक्तांवर की त्यांच्या चिथावणीने काही गोष्ट होऊ शकत असते? कामगार उपायुक्तांनी जर लक्ष घातलं असतं आणि व्यवस्थापनाला पटवलं असतं तर या परिस्थिती निर्माण झाली नसती। मला आता असं विचारायचं आपल्याला, परवा मुख्यमंत्री ते येऊन गेले नाशिकात, त्यांनी उद्योग भारतीची बैठक घेतली, त्यात त्यांनी उद्योग वाढीसाठी काही उपाय देखील सुचवले। असं असताना जे कामगार उपायुक्त आहेत हे कामगार विरोधी भूमिका घेत आहेत, असं आपलं मत आहे का? सरकारचं धोरणही कामगार विरोधीच आहे आणि कामगार उपायुक्त त्यांच्या अधिकाऱ्यांचं धोरण सुद्धा कामगारांच्या बाजूनं कमी आणि मालक वर्गाच्या बाजूनं हा आमचा गेल्या 30 वर्षाचा अनुभव आहे। आमचा मुद्दा एवढाच आहे, जरी ती पूर्वीची युनियन मान्यता प्राप्त असली तरी त्या युनियनचे कामगार सभासद नाही आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। ज्या दिवशी करार त्यांनी केला मार्च 2015 मध्ये, त्यावेळेला 5% सुद्धा कामगार त्या युनियनचे सभासद नाही आहेत। अशा वेळेला व्यवस्थापनाने अशा युनियन बरोबर करार करणं हे बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे, अनैतिक आहे आणि कामगारावर अन्याय करणार आहे। आणि म्हणून ही चुकीची गोष्ट केल्यामुळे आणि तो सदरचा करार कामगारांनी स्वीकारावा म्हणून दडपशाही सुरू केल्यामुळे कामगारांना शेवटी संपाचा हातात उगारावा लागलेला आहे। म्हणजे व्यवस्थापन जे अनैतिक, बेकायदेशीर आणि घटनाबाह्य अशी जी कामं करत आहेत त्याला थेट उपायुक्तांचा आशीर्वाद आहे असं आपल्याला म्हणायचं का? ते दोघं एकत्रच काम करतात आहे, कामगार उपायुक्त आणि कंपनी व्यवस्थापन। आता हे बघा, हा संप सुरू झाला आणि संप सुरू झाला असताना आम्ही गेले 1.5 वर्ष कामगार उपायुक्ताकडे आमच्या तक्रारी दाखल करतो। त्याच्याबद्दल कामगार उपायुक्तांनी काहीच केलं नाही, परंतु संप सुरू झाल्यानंतर ताबडतोब हा संबंध प्रकरण बेकायदेशीरपणे समेटामध्ये त्यांनी दाखल केलं। हे कशासाठी दाखल केलं तर मालकाला मदत व्हावी, आमचा संप बेकायदेशीर ठरवण्यासाठी त्यांना कायदेशीर मुद्दे मिळावेत म्हणून कामगार उपायुक्तांनी समेटामध्ये हे प्रकरण दाखल करून घेतलं। खरं म्हणजे हे प्रकरण समेटामध्ये दाखल करता येत नाही, कायद्यानुसार ते चुकीचं आहे, तरी सुद्धा कामगार उपायुक्तांनी का केलं? आमच्या याच्या अगोदरच्या शेकडो तक्रारी आहेत, त्या तक्रारी दाखल करून नाही घ्यायच्या आणि मालकांच्या फायद्याची तक्रार मात्र दाखल करून घ्यायची। अशा पद्धतीची मालक धार्जिनी भूमिका कामगार उपायुक्तांनी घेतलेली आहे। फक्त आम्हाला कामगार उपायुक्तांना आणि सरकारला एवढं सांगायचं आहे, तुम्ही जर कामगारांना दाबून टाकाल, कामगारावर अन्याय कराल तर कामगार त्याचा प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही। हे सरकारने, कामगार उपायुक्तांनी आणि कंपनी व्यवस्थापनाने लक्षात ठेवा। मी आता थोडा तुम्हाला हटके प्रश्न असं विचारणार आहे। त्याच्यापूर्वी जी युनियन होती या कंपनीमध्ये ती तुमची
कम्युनिस्टांची युनियन होती, तर नंतर तुम्हाला वेगळी चूल मांडावी असं का वाटलं? नाही, आम्हाला असं काही वेगळी चूल मांडण्याचा विषय नाही आहे. 2012मध्ये 2013मध्ये ते कामगार माझ्याकडे आलेले होते. त्यांना CITUची युनियन करायची होती आणि ते आपल्या संबंधित असलेल्या लाल बावट्याशी संबंधित असलेल्या युनियनचे सभासद होते, म्हणून मी त्यांना समजावून वापस पाठवले होतं. एवढंच नाही तर मी आयटकच्या पुढाऱ्यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही तिकडे लक्ष घाला, ते दुसरी युनियन करण्याच्या विचारात आहे. माझा प्रयत्न असा होता की तिथं ती युनियन राहावी आणि आपल्याकडे ती नाही आली तरी चालेल असा माझा प्रयत्न होता. मी 2 वेळेला त्यांना वापस पाठवलेले, परंतु तिसऱ्यांदा ज्या वेळेला ते आले आणि त्यांची जी कहाणी सांगितली, गेल्या 15 वर्षापासून त्यांचा बदलता महागाई भत्ता मिळत नाही आहे. दरवेळेला 5-5 वर्षाचे ॲग्रीमेंट केले जातात आहे. ॲग्रीमेंट अत्यंत कमी रकमेचे केले जातात आहे आणि आता एवढी 25-30 वर्ष सर्व्हिस केली तरी 18-20 हजार रुपये सुद्धा पगार त्यांना मिळत नाही आहे. ही व्यथा ज्या वेळेला कामगारांनी माझ्याकडे मांडली आणि मी सांगूनही आयटकच्या पुढाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घातलं नाही आहे आणि कामगारांनी खूपच हट्ट धरला, त्यावेळेला मग नाईलाजाने त्यांना CITUचं सभासद करून घेतलेलं आहे. ती युनियन आपल्याकडे यावी याच्यासाठी आम्ही काहीही प्रयत्न केले नाही, फक्त कामगारांच्या आग्रहाखातर आणि कामगारावर होत असलेला अन्याय दूर करता यावा यासाठी त्यांना आम्ही सभासद करून घेतलेला आहे. म्हणजे एकाच वेळेला कामगाराच्या हिताविरोधी कम्युनिस्टांची युनियन होती, ती देखील विरोधात काम करते. कंपनी व्यवस्थापन आणि शासकीय अधिकारी जे ते हातमिळवणी करता असंच आपल्याला म्हणायचं आहे ना? आत्ता तरी क्रॉम्प्टनमध्ये अशी परिस्थिती आहे, कंपनीचं व्यवस्थापन, पूर्वीची आयटक संलग्न असलेली युनियन आणि कामगार उपायुक्त हे एकत्र आलेले आहेत आणि कामगारांच्या विरुद्ध कारस्थानं करतात आहे. मी कंपनी व्यवस्थापनाला त्याचबरोबर त्या युनियनच्या पुढाऱ्यांना आणि कामगार उपायुक्तांना जाहीरपणे सांगितलेले की ज्या युनियनला बहुमत असेल त्या युनियनला तिथं बोलणी करण्याचा अधिकार द्या. कोर्टाच्या माध्यमातून अडथळे निर्माण करू नका. कोर्टामध्ये लवकर निकाल लागत नाही याचा गैरफायदा घेऊन कामगारावर अन्यायकारक करार लादू नका, हे मी वेळोवेळी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा अजूनही त्यांना सांगणे की आम्हाला क्रॉम्प्टन कंपनी 1 मिनिटही बंद ठेवायची नाही आहे. आम्हाला ती कंपनी ताबडतोब सुरू करायची आहे, परंतु जबरदस्ती करून 5 वर्षाचा करार अन्यायकारक पद्धतीनं तुम्ही जर लादत असाल तर मग मात्र आम्हाला नाईलाजाने त्याचा प्रतिकार करावा लागेल. माझे 3 प्रस्ताव आहेत त्यांनी ताबडतोब हा केलेला करार, ज्या संघटनेच्या पाठीशी 5% सुद्धा कामगार नाही आहेत, या संघटनेबरोबर केलेला करार रद्द करावा, बहुमत घ्यावं, कंपनीनं बहुमत घ्यावं, कामगार उपायुक्ताने घ्यावं, कोणीही घ्यावं, बहुमतामध्ये असलेल्या कामगार संघटनेशी नव्याने चर्चा करून करार करावा आणि मधल्या काळामध्ये C2 युनियन झाल्यानंतर आकसाने ज्या कामगारांना कंपनीच्या बाहेर ठेवलेलं आहे, त्यांना चार्जशीट दिलेलं आहे, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि सूडबुद्धीने कारवाई केलेल्या आहेत, अशा सगळ्या कामगारांना कामावर ठेवा. या 3 गोष्टी झाल्या तर आम्ही ताबडतोब तिथे काम सुरू करायला तयार आहोत. परंतु जर अन्याय चालूच ठेवला आणि हे 3 जरी एकत्र आले तरी CITU आणि नाशिकचा कामगार वर्ग क्रॉम्प्टनच्या कामगाराला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, मी त्यांना खात्री दिलेली. आता आपण सांगितलं की आपण 3 पर्याय त्यांच्या समोर ठेवले, या 3 पर्यायांवर त्यांची काय प्रतिक्रिया आहे? मी त्या युनियनच्या पुढाऱ्यांशी बोललो, ते म्हणाले कोर्टातून काय होईल ते होऊ द्या. त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये वर्षानुवर्षे खेळ खेळता येतो आणि मग तोपर्यंत कामगारांना दहशतीखाली ठेवता येईल, कामगारावर कारवाई करता येईल, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे आयटकचं वरिष्ठ नेतृत्व गुप्त मतदानाने युनियन प्रस्थापित झाली पाहिजे हे भूमिका घेणारं नेतृत्व आहे. CITUची पण तीच भूमिका आहे की गुप्त पद्धतीनं गुप्त मतदानातून युनियनची मान्यता झाली पाहिजे आणि आता मात्र ते त्या तात्विक भूमिकेपासून दूर जात आहेत आणि कोर्टाची ढाल घेऊन कामगारावर अन्याय करण्यासाठी व्यवस्थापनाला मदत करतायत, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आजपर्यंत असा जागतिक अनुभव आहे की कम्युनिस्ट हे नेहमी कामगारांच्याच पाठीशी राहिले, पण नेमकं चित्र थोडं उलट दिसतंय, याबद्दल आपण काय म्हणा? नाही, कम्युनिस्ट वगैरे हा काही विषय नाही. इथे 2 युनियन आहेत, युनियनचे नेते आहेत, त्यांची समज आहे, त्यांच्या भूमिका आहे. युनियन या कम्युनिस्टांशी संबंधित आहेत ना? एक आयटकशी संबंधित आहे, एक CITUशी संबंधित आहे. आमची CITUशी संबंधित युनियन आहे, दोघांचं मूळ मात्र कम्युनिस्ट. ठीक आहे, तेही लालबावट्याच्या विचारावर विश्वास ठेवतात, आम्ही तो विचार घेऊन लढत आलेलो आहे. परंतु कधी कधी विचारानुसार काम करणं काही लोकांना शक्य होत नाही आणि ते त्यांच्या भूमिका बदलतात असं म्हणावं लागेल. म्हणजे हे कम्युनिस्ट नाही हे तर निश्चित झालं. कामगार हिताच्या विरोधात जो निर्णय घेतात किंवा जे काही चळवळ चालवतात ते नक्कीच कम्युनिस्ट नाही, हे तर जागतिक मान्यता आहे.
बिलकुल नाही. ते कम्युनिस्ट तत्वज्ञानापासून दूर चाललेले आहेत. ते बोलतात एक आणि करतात दुसरं. आणि कम्युनिस्ट कार्यपद्धती, लाल बावट्याची कार्यपद्धती नुसार ते काम करत नाहीत, हे वस्तुस्थिती आहे. असं इतिहासामध्ये अनेकदा घडलेलं आहे की आयटकरी कामगार वर्गाची लोकशाही पायदळी तुडवलेली आहे, बहुमताचा अनादर केलेला आहे, मालक वर्गाशी दोस्ती केलेली आहे आणि कामगार वर्गाशी काही वेळेला त्यांनी विश्वासघात केलेला आहे, असं अनेकदा आयटकच्या बाबतीमध्ये दिसून आलेलं आहे. अच्छा, बरं डॉक्टर साहेब, आता एक असा आरोप होतोय जे आम्ही ऐकतोय समाजात किंवा नाशकामध्ये की आपल्या या आडमुठे धोरणामुळे कंपनीचे बरेच नुकसान होते, पर्यायाने नाशिककरांचे नुकसान होते. नाशिककरांचे म्हणजे त्या कंपनीमध्ये जे काही माल सप्लाय करतात, जे त्यांचे वेंडर्स लोक आहेत, त्यांचंही त्यात नुकसान होत आहे. याबाबतीत आपण काय म्हणता? तुम्ही आडमुठ्या धोरण कोणाचं असं तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे. आमचं काय आडमुठं धोरण आहे? आमच्या युनियनचे 95% सभासद आहेत. त्या युनियनचा राजीनामा दिलेला आहे. हे आम्ही वेळोवेळी कंपनीला, कामगार उपायुक्ताला, त्या युनियनला कळवलेलं आहे. तुम्ही बोलणी केली तर आमच्यावर बंधनकारक राहणार नाही, हे आम्ही कळवले. त्या उपरही जर कामगार पाठीशी नसताना सुद्धा जर तुम्ही बोलणी केलेली असेल तर याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार ती युनियन आणि कंपनीचं व्यवस्थापन आहे. आणि हे करूनही अधिकाऱ्यांचा दबाव वापरून कामगारावर हे करार लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज संबंध हिंदुस्थानामध्ये 3 वर्षाचे अग्रीमेंट होतात आहे, 3.5 वर्षाचे अग्रीमेंट होतात आहे, जास्तीत जास्त 4 वर्षाचे अग्रीमेंट होतात आहे. इथे 5 वर्षाचा अग्रीमेंट केलेला आहे. संबंध हिंदुस्थानामध्ये कामगारांना बदलता महागाई भत्ता मिळतो. इथे गेल्या 15 वर्षापासून कामगारांना बदलता महागाई भत्ता मिळत नाही. क्रॉम्प्टन सारख्या प्रथितयश कंपनीमध्ये हजारो कोटी रुपयाचा ज्यांचा टर्नओव्हर आहे, या कंपनीतल्या कामगारांचा पगार 18-19 हजार रुपये आहे. हे काही शोभा देणारी गोष्ट आहे? कोणाची आडमुठी भूमिका आहे? आम्ही बोलणी करायला तयार आहोत. आम्ही गुप्त मतदानाने युनियन ठरवा म्हणतो. ज्या कामगारांसाठी तुम्ही ॲग्रीमेंट करता ते कामगारांची संमती घेणं आवश्यक नाही आहे का? व्यवस्थापनाने खात्री करून घ्यायला पाहिजे की नुसती मान्यताप्राप्त युनियन असून चालत नाही आहे, तर त्या मान्यताप्राप्त युनियनचे कामगार सभासद आहेत की नाही हे तपासून त्यांनी घ्यायला पाहिजे. 2015 मध्ये ते कामगार त्या युनियनचे सभासद नव्हते. मग व्यवस्थापनाने का बोलणी केली? त्याला व्यवस्थापन जबाबदार आहे, त्याला ती युनियन जबाबदार आहे. त्या दोघांचा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. त्या दोघांनी मिळून कंपनीचा फायदा बघितलेला आहे. त्या दोघांनी मिळून कामगारावर अन्याय केलेला आहे. आडमुठी भूमिका कोणाची? आम्ही तो तुमच्या समोर आलेलो. आमच्या बाजूने 95% लोक आहेत. आम्ही बोलणी करायला तयार आहोत. आम्ही म्हणतो की 1 मिनिटही आम्हाला कंपनी बंद करायची नाही. आम्ही म्हणतो बहुमताच्या आधारे तुम्ही युनियन ठरवा. आमची काय याच्यामध्ये आडमुठी भूमिका आहे? तुम्ही कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, महत्त्वाचं लक्षात घ्या, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये येतील, कामगारांच्या बैठका घेतील, तुम्ही हे ॲग्रीमेंट स्वीकारलं पाहिजे याच्यासाठी दबाव टाकतील. आडमुठीपणा कोणाची भूमिका आहे? आमची युनियन केल्यामुळे 7 कामगारांना कंपनीनं बाहेर ठेवलेलं आहे. आम्ही असं काय केलं? चोरी केली, चपाटी केली, कंपनीचं नुकसान केलं? कामगारांनी त्यांच्या पसंतीची युनियन केली म्हणून त्यांना बाहेर ठेवता तुम्ही? 27 कामगारांवर चार्जशीट लावलेले. कामगारांच्या जीवाशी हे खेळतात. आडमुठी भूमिका ही कंपनीच्या व्यवस्थापनाची आहे आणि त्या युनियनची आहे. आम्ही तर लोकशाही पद्धतीनं बहुमताच्या जोरावर बोलणी करण्याची मागणी करतो आणि आम्हाला 1 मिनिटही कंपनी बंद ठेवायची नाही. मला नाशिककरांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आत्ता या क्षणाला आम्ही कंपनीचं उत्पादन सुरू करायला तयार आहोत. अन्यायकारक करार बाजूला ठेवा, बहुमत असलेल्या युनियन बरोबर चर्चा करा, आक्षाने केलेल्या कारवाया मागे घ्या, एवढं साधं आमचं म्हणणं. तर या अनुषंगाने मी काय शेवटचा प्रश्न असा विचारतो की या संदर्भात आपली भूमिका आणि आपली पुढील वाटचाल काय असेल हे जरा नाशिककरांना सांगा. नाशिकच्या औद्योगिक विकासाला पोषक अशी भूमिका CITUनं सातत्याने घेतलेली आहे. आम्ही स्वतः त्या प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून निमा कार्यालयामध्ये गेलो आणि निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मी स्वतःहून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना तोडगा काढण्याची विनंती केली. मी स्वतःहून आमच्या अध्यक्षांना बरोबर घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि ह्या कंपनीमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. आमची भूमिका स्पष्ट आहे की हा प्रश्न सुटावा ही आमची भूमिका आहे, परंतु कामगारावर अन्याय होऊन हा प्रश्न सुटावा अशी आमची भूमिका नाही. आणि म्हणून आमची पुढची वाटचाल काय? जर कंपनीनं पुढे येऊन कामगारांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली तर आम्ही कंपनीला सर्व प्रकारचं सहकार्य करणार. त्याला उत्पादनाच्या बाबतीमध्ये सहकार्य करू, शिस्तीच्या बाबतीमध्ये सहकार्य करू आणि कंपनीला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. परंतु कंपनीनं जर कामगारावर अल्पमतवाल्या युनियनच्या माध्यमातून अन्याय सुरू ठेवला तर ह्या कंपनीबरोबरचा संघर्ष
जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू राहील आणि त्याच्यातनं जी परिस्थिती निर्माण होईल त्याला कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल आणि ज्या कंपनी युनियनच्या पाठीशी कामगार नाही अशी युनियन जबाबदार असेल. आम्ही त्याला जबाबदार असणार नाही. डॉक्टर साहेब, न्यूज वर्षी बोलण्याबद्दल आपले आभार. हे होते डॉक्टर DL कराड, सरचिटणीस C2चे. यांच्याशी आता आम्ही बोललो. कॅमेरामन चंद्रकांतसह राहुल भारती, न्यूज 1 नाशिक. संपकरी कामगारांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. मध्ये चालू असलेल्या होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात काही कामगारांनी एकत्र येऊन सुरुवातीला कंपनीला नोटीस दिली होती. त्या 5 कामगारांच्या सोबत आता आपण आहोत. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. तुमचं नाव सांगा. दिलीप चित्ते. बरं, तुमचे काय अडचण? आमच्या अडचण आम्ही 1.5 ते 2.5 वर्षापासून आयटकचा राजीनामा दिलेला आहे आणि आमचा जो DA लॉक आहे 10 ते 15 वर्ष DA लॉक आहे. महागाई भत्ता मिळत नाही. 5-5 वर्षाचा करार लादण्याचा प्रयत्न करते कंपनी. त्या अनुषंगाने आम्ही आयटकचा राजीनामा देऊन C2C आम्ही 16 ते 17 महिन्यापासून सभासद झालेलो आहे आणि वारंवार कामगार आयुक्त, पोलीस स्टेशन इतर ठिकाणी आम्ही अर्ज वगैरे देऊन आमची काही दखल कोणी घेत नाही. म्हणजे थोडक्यात कंपनी शासनाशी मिळून, शासकीय अधिकाऱ्यांशी मिळून किंवा पोलिसांशी मिळून दडपशाही करते असं तुमचं म्हणणं आहे? हो, शासन आणि जे कामगार आयुक्त हे कामगार उपायुक्त जे आम्हाला पुढे कधीही सहकार्य केलं नसेल. जे मी 16-17 महिने आम्ही कंटिन्यूस त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने मोर्चा काढून म्हणजे बऱ्याच वेळेस निवेदन देऊन, परंतु त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारचे फक्त गेले की सांगायचे नाही, ते ऐकत नाही, हे आमचं ऐकत नाही, आम्ही काय करणार. म्हणजे तुमच्या पदाचा उपयोगच होत नाही असं आम्हाला दिसायला लागलं होतं. आणि नाईला जे आमच्या प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस आम्ही अखिल अशी शेवटची स्टेप म्हणून आम्ही संपाचा हातगार बसलो. मस्त आम्हाला संपर्क करण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु नाईला जे आम्हाला कुठंच न्याय मिळत नव्हता म्हणून अखिल आमच्या संपासाठी आम्ही तयार झालो. तुम्ही कंपनीत किती वर्षापासून काम करता? 35 झाला. 18,000 पगार आहे. अच्छा. आणि 35 वर्षापासून तुम्ही याच्यापूर्वी कोणत्या युनियनमध्ये होता? आयटकमध्ये होता. आता सध्या तुम्ही कोणत्या युनियनमध्ये आहात? C2मध्ये आपण. बरं, आपण अधिकृतपणे त्या युनियनचा राजीनामा देऊन या युनियनचं सभासदत्व घेतलं आहे? हो. अच्छा. मग या संदर्भात तुम्ही काय केली प्रक्रिया? कंपनी आपण ऊपर कारवाई सुरू केला. म्हणजे त्या युनियनमधून तुम्ही निघाला, त्याचा राजीनामा तुम्ही दिला? हो, दिलेला आहे. त्याचा राजीनामा दिला आणि C2मध्ये आल्यानंतर याच्या तुम्ही सभासद झाला. 2 वर्ष आपण पैसा भरला, नवीन मेंबरशिप झाला. और दूसरा बात क्या है, अपने आने के बाद कंपनी में मैं 25 साल से एक जगह समझो काम कर रहे, मेरे को तकलीफ देना शुरू हो गया. इसका वजह से स्ट्राइक में उतरना पड़ा, क्योंकि शॉप फ्लोर में रह के भी अभी ये 30 साल सर्विस कर रहा है एक जगह, उसको बोलते कल से इधर मत करो उधर करो. वो आदमी 30 साल. मागचं स्पष्ट कारण काय आहे? कंपनीत बेमनशाही चालू आहे निश्चित. त्याचं मागचं कारण स्पष्ट तुम्हाला सांगतो. आयटकने काही लोकांना हाताशी धरून मान्यता प्राप्तचा कागद पुढे करून करार केला आणि तो करार आम्ही काही 430 लोकांनी घेतलेला नाही आणि तो आमच्या काही कामगारांच्या गळ्यात मारण्यासाठी त्यांनी अतिशय खूप प्रयत्न केले गेले. काही कामगारांना, काही हातबल कामगार असतील, काही अनफिट कामगार असतील, त्यांना कंपनीने घाबरवलं. मला एक सांगा, याच्यामध्ये कंपनी दडपशाही करते, यात पोलिसांचा काय रोल किंवा पोलिसांची काय भूमिका? प्रश्न असा होता की ज्या वेळेला आम्ही संप पुकारला आणि ज्या दिवसापासून आहोत, आम्हाला असं सुरुवातीला वाटलं होतं की कायदा आणि सुव्यवस्था एवढीच त्याच्या मागची भूमिका असेल, पण माननीय न्यायालयाने आम्हाला जो आदेश दिलेला होता, कोर्टाची आम्हाला नोटीस मिळाली. पोलिसांची भूमिका सांगा. आम्ही त्यांना ज्या वेळेला सांगायचो की तुम्ही फक्त कायद्याचं पालन करा आणि आम्हाला हे जे आम्ही थांबवतोय, आम्हाला कोर्टाने आदेश दिलेला आहे की अधिकारी, कर्मचारी आणि कायम कामगार यांनीच मध्ये जायला हवं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे एक शब्द लिहिलेला नाही कायम कामगार, म्हणून मग त्यांनी गाड्या ज्या भरून येत होत्या, आम्ही त्यांना काय सांगतोय, आम्हाला चेक करू द्या या लोकांकडे काही आहे का. म्हणजे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते? हो, ते संशयास्पद होतीच पूर्ण व्यवस्था. कारण आम्ही त्यांना पुन्हा आम्ही सांगत होतो, आम्हाला त्यांचे जे कामगार आत जातात त्यांचे आय कार्ड दाखवायला लावा, त्यांचे ESI कार्ड, की त्यांचा जो एक प्रूफ असतो, जे कामगार घेतले जातात ESI कार्ड, पण त्यांनी कुठलंही आम्हाला सहकार्य केलेलं नाही. फक्त आणि नवीन भरतीची प्रक्रिया, कारण जे गाड्या भरून जातात ते आमच्या पुढे काही थांबायला मागत नाही, कारण आम्ही साईडला असतो आणि अतिशय वेगाने गाड्यामध्ये निघून जातो. कामगार उपायुक्त म्हणजे शासन, यांची भूमिका आपल्याला कळली. आता मला यात असं सांगा, पोलिसांची यात काय भूमिका राहिली? पोलिसांनी दडपशाही केली, पोलिसांनी आरेरावी केली, पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न स्वतःहून चिघळवायचा प्रयत्न केला, काय म्हणू शकाल? हे खरी गोष्ट आहे. आम्ही वारंवार सांगतो, आमचा परमनंट कामगार
आणि व्यवस्थापनाचे म्हणजे ऑफिसर यांना मध्ये जाण्याची आमची मुभा नाही आहे. परंतु यांनी नवीन कामगार भरती करून आणि झाकून पॅक करून 407 मेटाडोर टेम्पो हे नवीन भरती करून यांनी आतमध्ये कामगारांना नेलेले. तुम्ही पोलिसांच्या आम्ही पोलिसांना विनंती करायचो की आम्हाला फक्त गाड्या चेक करू द्या आणि बाकी जाऊन द्या तुम्ही मध्ये. आमचा परमनंट कामगार आहे ना त्याला जाऊन देऊ, ऑफिसरला जाऊ देऊ, पण तुम्ही नवीन कामगार भरती करून आणि त्यांना दडपशाहीने जबरदस्ती आम्हाला मागे लोटून आमच्या कमीत कमी 150-200 महिला आणि 200 कामगार यांनी पोलीस स्टेशनला पण नेलेले आहेत. यांनी जबरदस्ती विरोध केला. त्यानंतर त्यांनी क्रॉम्प्टन ग्रीव्जमधल्या युनियनचे सगळ्या कामगारांपैकी हे 5 त्यांचे सदस्य, त्यांचे प्रतिनिधी म्हणता येईल. या प्रतिनिधींचा थेट आरोप आहे याच्यामध्ये. जसं आपण डॉक्टर कराडांकडनं ऐकलं की याला स्थानिक जे प्रशासन आहे, जे कामगार उपायुक्त आहेत, त्यांचा देखील याच्यामध्ये तेवढाच सहभाग आहे. आणि शिवाय आता त्यांनी माझ्याशी बोलताना थेट पोलीस प्रशासनावर देखील असे आरोप केले की पोलीस प्रशासन देखील कंपनी व्यवस्थापनाशी, कामगार उपायुक्तांशी हातमिळवणी करून हा संप चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या संदर्भात दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी डॉक्टर भालचंद्र कांगो युनियनचे नाशिक उपाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं. आता आपण आलो आहोत क्रॉम्प्टन ग्रीव्जच्या मेन गेटवर आणि माझ्यासोबत आहे ग्रीव्ज कॉटन अँड अलाइड कंपनीज एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष रावसाहेब डोमसे. न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत. आता हा जो इथं तुमच्या कंपनीमध्ये जो संप सुरू आहे C2 युनियनच्या वतीने, या संदर्भात आपली भूमिका मला विशद करा. या ठिकाणी आम्ही मार्चमध्ये 13 मार्चला इथे करार केलेला आहे आणि ह्या करार इतका चांगल्या पद्धतीने केलेला असून इथे काही माजी कामगार नेते आणि काही अतृप्त आत्मे अशा लोकांनी या कंपनीमध्ये विनाकारण वातावरण खराब केलेलं आहे. तर लोकांना मी आवाहन करतो तर चुकीच्या मार्गाने जाऊ नये. आम्ही एक चांगल्या प्रकारचं ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि देशामध्ये कंपनीची परिस्थिती फार वाईट आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काम न वाढवता एक चांगल्या प्रकारचं आम्ही ॲग्रीमेंट केलेलं आहे. आणि साधारण ॲग्रीमेंट आम्ही 8,620 ते 9,620 रुपये असं एक रकमी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे लोक बोलतात का महागाई भत्त्याच्या पोटी आम्ही प्रत्येक कामगाराला 45,000 ते 65,000 एक रकमी रुपये आम्ही त्यांना दिलेले आहे. ते पण एक रकमी दिलेले आहे. त्यामुळे या करारामध्ये इतकं आनंदाचं वातावरण आहे. पण विनाकारण काही लोक इथं चांगली ही कंपनी चाललेली आहे आणि त्याचं वाईट कसं व्हावं. मला सांगा, एकूण कर्मचाऱ्यांची संख्या किती इथं आता मला वाटतं 1 जानेवारी 2015ला 470 लोक इथं आमचे कामगार आहेत. पैकी किती कर्मचारी आपल्या सोबत आहेत आणि किती सीटकडे आहेत? साधारण आमच्याकडे 150 लोक आमच्याबरोबर आता रोलवर आहेत आमच्याकडे. आणि काही लोकांनी फॉर्म भरले पण ते लोक त्यांना कामावर येऊन देत नाही. ही एक मोठी अडचण निर्माण. म्हणजे आता जे काही कामगार मध्ये आहे ते मध्ये आहे आणि जे काही येऊ शकत नाही, तुमचं म्हणणं आहे की C2 वाले किंवा जी आपल्या विरोधी जी युनियन आहे त्यांच्या धाक असल्यामुळे, त्यांच्या दबावामुळे त्यांना घाबरून बाकी कर्मचारी आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. बरं, यासाठी मग आपण काही शासनाची, प्रशासनाची मदत घेतली का? आम्ही कालच आम्हाला 2-3 फोन आले ते पोलीस स्टेशनहून का आम्हाला जे कंपनी गाडीची जी व्यवस्था केलेली आहे, जी लोक आमचे काम गाडीमध्ये बसून येतात आणि उतराच्या वेळेला ज्या टायमाला गाडीतून उतरता बाहेर जातात 5 वाजता, तर यातील C2चे काही कार्यकर्ते जे आहेत ते आमच्या लोकांना बाहेरून शिट्या मारतात, फोटो काढतात, दबावतंत्र वापरतात आणि दडपशाही करतात. हा प्रकार ताबडतोब बंद झाला पाहिजे. यांची काही नावं तुम्हाला घेता येतील? नावं आहेत ना. त्यांची काही नावं तुम्ही देऊ शकाल का? प्रातिनिधिक देऊ शकतो आम्ही. काय त्यांची नावं आता मला? शरद शिंगळे, महेश साळुंके, तिडके, नंतर संभाजी पवारे, नंतर शरद सोनवणे, असे तर बरेच मंडळी. बरं, हे 5-7 लोक आहेत, 10-12 लोक, समजा हे 10 लोक आहेत. तर यांच्या विरोधात तुम्ही रीतसर पोलीस स्टेशनकडे किंवा पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे काही तक्रार केली का, लेखी किंवा तोंडी? नाही, करणार आहोत आम्ही. 2 दिवसांत तो विचार करतोय. 2 दिवसात होतील बंद. आम्ही त्यांना सांगून घेतलं तुम्ही हा प्रकार काही करू नका. आपण सर्व एकच आहोत. आपण काही घरी कंपनी चालणार आपल्या एकमेकाला एकबरोबर काम करायचं आहे. त्याशिवाय आम्ही वाईट मार्गाला जायची इच्छा नाही आहे. पण हे जर जास्त वाढत जर गेलं तर आम्हाला पोलीस कंप्लेंट करावं लागेल. आता मी बघतोय मध्ये काही पोलीस आहेत, काही पोलीस गाड्या आहेत. तर या आपल्या तक्रारीवरून आल्या आहेत का कंपनीच्या तक्रारीवर? नाही, कंपनीने व्यवस्था केली. ही कंपनीने व्यवस्था केली. बरं, आता मला शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा की पोलीस प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन यांची आपल्याकडनं आपल्याला काही मदत होती आहे
की आपल्याला मदत करत नाही असं आपलं म्हणणं आहे. नाही आपल्याला त्यांचा आमचा काही संबंधच येत नाही ना. आम्ही कामावर येतो आणि कामावर निघून जातो. पोलीस डिपार्टमेंटचा आमचा काही संबंध नाही. कारण कामावर येणं आणि घरी जाणं याच्या पलीकडे काही नाही. रावसाहेब डोनसे न्यूजवरशी बोलल्याबद्दल धन्यवाद. हे होते रावसाहेब डोनसे. मी ज्या युनियनच्या बोर्डापाशी उभा आहे या युनियनचे हे स्थानिक उपाध्यक्ष आहेत. कॅमेरामन चंद्रकांत जाधव सह राहुल भारती, न्यूज वन, नाशिक. शासनाची भूमिका मांडताना कामगार उपायुक्त जाधव यांनी सांगितलं. नमस्कार, मी राहुल भारती. क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये चालू असलेल्या संपाच्या संबंधात शासनाची काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी आपण आज आलो आहोत कामगार उपायुक्त नाशिक विभाग यांच्या कार्यालयात श्री जाधव साहेबांशी. आता या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. जाधव साहेब, आपले न्यूज वर्ल्डमध्ये स्वागत आहे. आता नाशिकमधील क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये जो संप चालू आहे, दोन युनियनच्या साठमारीतून म्हणा किंवा व्यवस्थापन आणि युनियन यांच्यामध्ये जो काही बेबनाव आहे त्या बाबतीत जो एक संप चालू आहे गेल्या 11 मेपासून, त्या बाबतीत शासनाची म्हणजे आपली भूमिका मला जाणून घ्यायची. क्रॉम्प्टन ग्रीव्ज अंबड ह्या फॅक्टरीमध्ये सुमारे 460 कर्मचारी आहेत, कामगार कर्मचारी आहेत. आणि त्या ठिकाणी ग्रीव्ज अलाइड युनियन ही मान्यताप्राप्त युनियन आहे. मध्यंतरी काही महिन्यापूर्वी CITU ह्या युनियनचे काही मेंबर सदस्य झाले आणि त्या ठिकाणी असंतोषाला वाचा पडली. तो विषय माझ्याकडे आल्यानंतर डॉक्टर कराडांना आम्ही सांगितलं की कायद्याने MRTU आणि पल्प ह्या कायद्याखाली जिथं मान्यताप्राप्त युनियन आहे त्या मान्यताप्राप्त युनियनला कायद्यानं अधिकार आहे आणि ते सर्टिफिकेट हे इंडस्ट्रियल कोर्टाने दिलेलं त्यांच्यातर्फे दिलं जातं आमच्या कार्यालयाकडून. आणि त्या युनियनला जे अधिकार आहेत त्या युनियनचे अधिकार काढून घेण्याबाबत आपण औद्योगिक न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा आणि आपली मेजॉरिटी त्या ठिकाणी प्रूव्ह करून आपण आपली युनियन ही मान्यता प्राप्त करून घ्यावी. आणि आपली जर युनियन त्या ठिकाणी मान्यता प्राप्त झाली तर आम्ही रीतसर आपल्याशी चर्चा करू आणि व्यवस्थापनाला आपल्याशी चर्चा करून त्या कामगारांचे प्रश्न मिटवण्यास आम्ही भाग पाडू असे वेळोवेळी सांगण्यात आलेले होते. दरम्यानच्या पिरियडमध्ये ज्यावेळी संपाची नोटीस आली त्या पिरियडमध्ये एक्झिस्टिंग भालचंद्र कांगोंची जी युनियन आहे त्यांनी इंडस्ट्रियल कोर्टातून त्यांची मान्यताप्राप्त युनियन असल्यामुळे की अंतरिम आदेश मिळवला की त्यांच्या मान्यताप्राप्त युनियन व्यतिरिक्त व्यवस्थापनाने अन्य कोणाशी चर्चा करू नये. त्यामुळे व्यवस्थापनावरती मर्यादा आल्या आणि अन्य अथॉरिटीवरती मर्यादा आल्या. आम्ही फक्त मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करून त्यामध्ये तडजोड होऊ शकते. आपल्याला मी थांबवतो म्हणजे फक्त तांत्रिक मुद्द्यावर ही चर्चा थांबली आहे. युनियन आणि व्यवस्थापनेच्यामध्ये चर्चा थांबली आहे. आपण शासन म्हणून आपल्या याच्यामध्ये काय भूमिका असेल? शासन म्हणून आम्हाला कायद्याअंतर्गत जे अधिकार प्राप्त होतात त्या अधिकाराअंतर्गतच आम्ही कार्य करू शकतो. इंडस्ट्रियल कोर्ट हे आमच्यापेक्षा वरिष्ठ कोर्ट आहे आणि इंडस्ट्रियल कोर्टाने एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या युनियनला मान्यता जर दिली असेल आणि जोपर्यंत त्या युनियनची मान्यता काढून घेतली जात नाही आणि युनियनची मान्यता काढून घेण्याची प्रक्रिया अशी आहे की नवीन युनियननी 6 महिन्याची मेंबरशिपसह जर तिथं अर्ज दाखल केला आणि कोर्टामध्ये हिअरिंग होऊन कालांतरानं मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होऊन इंडस्ट्रियल कोर्ट जर त्यांची मेंबरशिप जर जास्त असेल तर त्यांना मान्यता देते आणि त्यांना मान्यता दिल्यानंतर जुन्या युनियनची मान्यता काढून घेतली जाते आणि नवीन युनियनला हे त्या ठिकाणी कामगाराच्या वतीनं बोलणी करण्यासाठी आमच्या कार्यालयात बोलणी करण्यासाठी व्यवस्थापनाबरोबर बोलणी करण्यासाठी पूर्ण अधिकार राहतात आणि अशा वेळी आम्ही मान्यताप्राप्त युनियनच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू शकतो. आता एका बाजूला कायद्यानं मान्यताप्राप्त युनियन दुसरी आहे, न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेले आहेत की त्या युनियन व्यतिरिक्त कोणीही बोलू नये आणि शिवाय डॉक्टर कराडांनी की पहिल्या युनियनची मान्यता काढून घ्या म्हणून ऑलरेडी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांनी थांबणं हे योग्य राहील आणि जर सगळेच जर मेंबर त्यांचे कामगार मेंबर झाले असतील तर काही दिवसाचा काही महिन्याचा प्रश्न आहे. रीतसर त्यांना मान्यता मिळाल्यानंतर ते कायद्यानुसार म्हणजे कामगारांची बाजू मांडू शकतो. म्हणजे सर शासन म्हणून आपली भूमिका ही समजू शकतो, पण आता जिथं जी कामगारांची परवड चालू आहे या बाबतीत शासन काय भूमिका घेणार? नाही, 5 कामगारांनी डॉक्टर कराडांच्या युनियनला वगळून त्यांनी स्वतंत्र संपाची नोटीस दिली
संपाची नोटीस प्राप्त झाल्या आम्ही उभय पक्षांना म्हणजे संपकरी जे कामगार आणि व्यवस्थापनाला चर्चेला बोलवले. 5 कामगारांनी संपाची नोटीस दिलेली होती. तर चर्चेच्या दरम्यान जे मान्यतेचा विषय सोडून आणि डॉक्टर कराडांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रश्न सोडून अन्य मुद्द्यावर जे काही कामगारांना काढून टाकलं होतं त्यांना कामावून घेण्याबाबत, तर त्याबाबत व्यवस्थापनाला मी राजी केला. युनियन हा एका बाजूचा विषय आणि कामगारावरती अन्याय व्हायला नको. ज्या 2 कामगारांना कामावर घेतलं जात नव्हतं, शेवटी व्यवस्थापनाने त्यांना कामावर घेण्याचं मान्य केलं. पण संपकरी कामगारांचं म्हणणं, कार्यकर्त्यांचं हे होतं की व्यवस्थापनाने की डॉक्टर कराडांशी चर्चा करावी. हा मुद्दा काय आम्ही न्यायालयाचे बंधन असल्यामुळं आम्ही तो मान्य करू शकत नव्हतो आणि तो विषय आमच्यासमोर उपस्थिती होऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही त्यामध्ये जास्त या नवीन युनियनला सहकार्य करू शकतो. कारण काल मी याच विषयावर डॉक्टर कराडांशी बोललो. त्यांचा थेट आरोप होता आपल्यावर, म्हणजेच पर्यायाने शासनावर असा आरोप होता की आपण पर्यायाने शासन, तिथलं जे व्यवस्थापन आहे आणि ते ज्या युनियनमध्ये सभासद कमी झाले, अशा दोघांची हातमिळवणी करून आपण कामगारांच्या हिताच्या विरोधात काम करत आहात, असा त्यांचा थेट आरोप होता. आपण काय म्हणाले याच्यावर? नाही, आरोप हे सारासार खोटे आहेत. डॉक्टर कराडांना कायद्याची पूर्ण माहिती आहे. त्यांचा मान्यतेचा अर्ज इंडस्ट्रियल कोर्टात पेंडिंग आहे आणि त्यामध्ये रितसर हिअरिंग लावून एक्सपिडाईट करून लवकरात लवकर निकाल लावून घेण्याऐवजी कामगारांना वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि यामुळं नाशिकची बदनामी होते आणि इतके दिवस 15 दिवस कामगारांचं जे आर्थिक हानी होत आहे आणि शिवाय ह्या इंडस्ट्रीवरती छोटे मोठे लहान उद्योग जे अवलंबून आहेत त्या ठिकाणी डॉक्टर कराडांची युनियन आहे, त्यांचेही कामगार बेकार झालेत कारण काम नाही आहे. अशा वेळी आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे आणि एखाद्याची बाजू कितीही खरी जरी असली तर ते कायद्याअंतर्गत त्यांनी ती मान्यता घेऊन ती बाजू मांडणं योग्य राहील आणि डॉक्टर कराडांनी अजूनही वेळ दिलेली नाही आहे. त्यांचा मान्यतेचा अर्ज मार्गी लावावा आणि तो त्यांनी मान्यता घेतल्यानंतर आम्ही 100% त्या संघटनेला मदत करू. व्यवस्थापन यांच्याबरोबर जर तडजोड करणार जरी नसेल तर त्यांच्यावर आम्ही दबाव आणण्याचा प्रयत्न करू. दादासाहेब, आपण आता म्हटलात की डॉक्टर कराड हे आताताईपणा करून कामगारांचंही नुकसान करत आहेत, त्याच्यानंतर ते इंडस्ट्रीचंही नुकसान करत आहेत. तर मला विचारायचं असं, आपण जनतेसमोर एक आपली भूमिका मांडा की असं असताना आपण डॉक्टर कराडांच्या विरोधात किंवा संपकरी कामगारांच्या विरोधात शासन म्हणून आपण काय निर्णय घेणार आहात, आपण काय कारवाई करणार आहात? ज्या 5 कामगारांनी संपाची नोटीस दिली, कायद्याअंतर्गत त्यांची जी मागणी आम्ही समेट कार्यवाहीमध्ये औद्योगिक विवाद अधिनियमांतर्गत दाखल करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये कुठलीही तडजोडीची शक्यता नसल्यामुळे तर तो संपाची नोटीस आहे ॲडमिट करून आम्ही फेल्युअर केलेली आहे आणि तो वाद आहे हे आम्ही इंडस्ट्रियल कोर्टाकडे पाठवतो आणि इंडस्ट्रियल कोर्टामध्येच त्यावरती निर्णय घेऊ. धन्यवाद जाधव साहेब न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल. या बाबतीत आम्ही कंपनी व्यवस्थापकांशी चर्चा करण्यास संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेलरोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये: मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये
खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंत घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16, ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrhinenet.com. राष्ट्रपिता महात्मा गांधी का कथन, भारत अपने गांवों में बसता है।
शक्ती या कार्यक्रमांतर्गत आज आपण भेटूया प्रभाग क्रमांक 31च्या नगरसेविका मेघा साळवे यांना. आज आपल्या सोबत 31 या प्रभागाच्या नगरसेविका मेघा साळवे आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. त्यांनी केलेल्या विकास कामासंबंधी आणि लोकांना येणाऱ्या समस्या याविषयी आपण त्यांच्याशी बोलूया. मेघाजी, न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही राजकारणात का आलात, म्हणजे दुसरं क्षेत्र का निवडले नाही? राजकारणामध्ये म्हणजे आम्ही, माझे मिस्टर आणि मी, मिस्टरांना सामाजिक कार्य करण्याची खूप आवड होती. बरोबर. आणि बऱ्यापैकी ते करत पण आली होती 3-4 वर्ष अगोदर. आणि SC वाढ पडल्यामुळे कुठेतरी मला उभं राहावं लागलं. कुटुंबांनी मला साथ दिली. तू पण राजकारणामध्ये, म्हणजे राजकारण वेगळा भाग आणि समाज कार्य वेगळं, म्हणून मग त्यामध्ये उतरण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं आणि म्हणून राजकारणामध्ये. बरोबर. राजकारण म्हणजे तुम्हाला आवडतं, म्हणजे क्षेत्र आहे? आवडतं म्हणजे आता त्यात समाज कार्य करता करता यांच्यासोबत म्हणजे त्यामध्ये उतरावंच लागेल ना. बरोबर. म्हणजे तुम्हाला राजकारणाबरोबर समाज कार्य करणं. मिस्टरांसोबत मी सांगते ना, मी मिस्टरांसोबत त्यांना खूप आवड होती, त्यांच्यासोबत मी पण काम, म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्ही वाड्यामध्ये घेत आलो, म्हणजे निवडणूक लागण्याच्या आधी. पण त्यानंतर असा विषय झाला की SC वाढ पडला आणि महिला म्हणून 50% आरक्षणामुळे आम्ही मला उभं राहिलं. बरोबर. आता प्रभाग क्रमांक 31च्या तुम्ही नगरसेविका, तर या प्रभागाच्या जबाबदाऱ्या नक्कीच तुमच्यावर आहेत, बरोबर? तर कोणत्या महत्वाच्या जबाबदाऱ्या वाटतात तुम्हाला? नागरिकांच्या समस्या म्हणजे ह्याच ज्या महत्वाच्या, पाणी, लाईट, ड्रेनेज, साफसफाई ह्या अत्यंत महत्वाच्या. ते देणं मी माझं म्हणजे पहिलं कर्तव्य समजते. आणि त्यानंतर राहिले मोठे मोठे कामांचे विषय, ते आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करून आम्ही ते आमच्या परीने प्रयत्न करतोय. सध्या फक्त आम्ही साफसफाई, नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत गरजा त्या पूर्ण करतोय. त्यानंतर महापालिकेच्या दरम्यानतून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. नाशिक शहरात आता कुंभमेळा येतोय, तर कुंभमेळ्याची जी कामं चालू आहेत ती खरंच बरोबर चालू आहेत का, किंवा स्लो गतीने चालू आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांचा आरोप आहे की खूप स्लो गतीने चालू आहेत, तशी व्हायला पाहिजे, कारण जुलै महिन्यात आपण कुंभमेळा समोर येऊन ठेवला आहे, तर तशी कामं होत नाही आहेत. आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की खरं तर मी सांगायचं तर राज्य शासन आणि केंद्र शासनावर पहिल्या जबाबदारी देणार आहे, कारण निधी उपलब्ध नसल्यामुळे काही कारणास्तव कुंभमेळ्याच्या अंतर्गत जी कामं होणारी होती त्याला थोडासा विलंब लागला. आणि बऱ्यापैकी काही कामं जिथे जिथे, म्हणजे तुम्ही बघत पण असाल आमच्या वाड्यात एखाद्या फिरत असाल तर आपलं विजय ममता ते टाकळी रोड, म्हणजे हा शिवार पूर्ण आपण बऱ्यापैकी कुंभमेळ्याच्या अंतर्गत रस्ते तयार केलेत. पण काही कामं अजून बऱ्यापैकी चालू आहे. तर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या या निधी त्यांनी लवकर जर उपलब्ध करून दिली असती तर बऱ्यापैकी ही कामं पुढे आली असती. बरोबर. आपण कार्य अहवाल दिला आम्हाला, तो कार्य अहवाल आम्ही वाचलाय. बरीचशी कामं यांनी केलेली आपण याच्यात आम्ही बघितलेले आहेत. न्यूज वर्ल्डने सर्वे केला, तर ही कामं बरीचशी नगरसेविका मेघा साळवेंनी केलेली आहेत. तर आपण तिसरा प्रश्न असा आपल्याला विचारतो की कुंभमेळ्यासाठी जो निधी येतो सरकारकडून, तो नगरसेवकांमध्ये पण वाटला जातो का? खरं सांगायचं तर निधी आम्हाला ही भेटलीच नव्हती. म्हणजे गेले 8-10 महिने आयुक्त नव्हता. आयुक्तांची आम्ही वाट बघता बघता आम्ही आंदोलन पण छेडलो होतं मनसेच्या लोकांनी, तुम्हाला त्याची कल्पनाच असेल. आणि त्यानंतर निधी आता 50 लाख रुपये निधी आम्हाला देणं, त्यासाठी आम्हाला आयुक्तांशी भांडावं लागलं. तर ते निधी कुंभमेळ्याचा होता का? तुमचा विकास कामांचा होता. तर त्यासाठी म्हणजे कमी भेटतोय, त्यासाठी आमची 2-2 कोटीची म्हणजे बरीचशी कामं अशी विलंब राहिली आहे का ती त्या एवढ्या पैशामध्ये किंवा एवढ्या निधीमध्ये होऊ शकत नव्हती. त्यासाठी आम्ही आंदोलन केलं, आयुक्तांशी भांडलो, पण कसे तरी म्हणून आता आम्हाला ती निधी भेटती. पण त्यात 4च काम आहे, बाकीची कामं आम्ही कशी पकडणार? तर ती निधी आम्हाला, तुमची तक्रार आहे की निधी मिळत नाही. आणि खरं तर आयुक्तांनी याकडे खूप दुर्लक्ष केलंय निधी संबंधात. आताचे जे आयुक्त आहे प्रवीण गेडाम, हे तर खूप ह्या कामांसाठी जाणले जातात की खूप कार्यतत्पर आहेत. हा, ते नक्की आहे, ते करतात त्यांच्या परीने, अभ्यास करू द्या, हे करू द्या, त्यांच्या परीने ते करतात. पण मग उशीर लावतात निधी द्यायला. हो, अच्छा, कामं करण्यासाठी निधीची गरज आहे, ती निधी उपलब्ध होऊ शकत नव्हती, त्यामुळे ते काही कामं विलंब झाली नाही. मी आता असा एक प्रश्न अजून आहे की आपल्या प्रभागात आजपर्यंत आपण कोणकोणती विकास कामं केलेली आहेत आणि भविष्यात अजून कोणती विकास कामं करणार आहात? प्रभागामध्ये आम्ही
म्हणजे अनेक ठिकाणी ओसड पडलेली जी उद्याने होती बरोबर ती विकसित केली. तर तुम्हाला आम्ही आमचा कार्य दिलेला आहे. बरोबर. त्यानंतर जिथं गरजेचं आहे खूप खडकाळ रस्ते होते तिथे डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण करण्याचा पण आम्ही प्रयत्न केला. म्हणजे काही बऱ्यापैकी कामं झालेली. जिथे गरजेचं होतं पाईपलाईन म्हणजे अत्यावश्यक ज्या गरजा होता पाण्याच्या तिथं पाईपलाईन टाकणे 4 इंची 6 इंची अशा पाईपलाईन टाकल्या आहेत. बरोबर. आणि अजून पुढे पुढे जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे ज्येष्ठ नागरिक असे ओपन पेस मंदिरामध्ये बसतात किंवा उठतात त्यांच्यासाठी सभा मंडप बांधण्याचं पण आम्ही हे प्रस्ताव दिले. ते पण कामे चालू आहे. राहिला एक विषय स्टेडियम आम्ही मुलांसाठी खूप मोठा आपण इथे करतोय दादासाहेब गायकवाड नगर शेजारीच. तर ती आपण त्यांना आपल्या प्रेक्षकांसाठी ते दाखवू शकतात. आपण हो हे बघा. तर ही एवढी अशी 3 एकर जमीन आपण ती पाठपुरावा करून बरोबर हे तयार करतोय. तसेच हे उद्याने पण बऱ्यापैकी झालेली आहे. सभा मंडप पण आपण आता कामं चालू होती. बरोबर बऱ्यापैकी. अच्छा, मला अजून असा एक प्रश्न विचारायचा की आपल्या प्रभागात आंबेडकर वाडी आहे. तर आंबेडकर वाडीत महिलांसाठी स्वच्छतागृह जे आता सद्यस्थितीत आहे त्याची अवस्था खूप वाईट आहे. म्हणजे महिला त्या ठिकाणी जाऊ शकत नाही स्वच्छतागृहामध्ये अशी अवस्था आहे. तर या संबंधी आपण का बोला, कारण आपणही एक महिला आहात. खरं सांगायचं सर, मी आत्ताच तुम्हाला आयुक्तांचा विषय बोलले. निधी अभावी आम्ही म्हणजे निवडणूक लढलो त्यानंतर निवडून आलो. त्यानंतर आम्हाला 6 महिने अभ्यास करावा लागला कारण आम्ही नवीन म्हणजे क्षेत्रात बसलोय. अभ्यासाची आम्हाला काही माहिती नव्हती. त्यानंतर 1.5 वर्ष आम्हाला काम करण्याची संधी भेटली, निधी भेटली. त्यानुसार आम्ही कामं टाकत गेलो. त्यानंतर 8-9 महिने आयुक्त नव्हते. आता आयुक्त आले तर ते निधी अभावी आमची कामं रखडून ठेवली. म्हणजे आम्ही सगळं पाठपुरावा केले. सुलभ शौचालय आपलं महिलाच्या शौचालयांसाठी आम्ही पाठपुरावा केलाय. जे पण स्लमदलित वस्ती आहे तिथले जेवढे शौचालय तेवढ्यांचा आम्ही पाठपुरावा केलाय. निधी उपलब्ध झाले, टेंडर सगळं झालेलं आहे कामं. पण निधी अभावी हे कुठेतरी कामं थांबले. आणि हेच मला म्हणायचं आहे का आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष द्यावा आणि लवकरात लवकर जे गरजेचे काम आहे आता महिलांचा तर खरं मी त्यासाठी एखाद्या वेळेस महिलांसाठी मी या गोष्टीसाठी आंदोलनही करेल शौचालयासाठी. कारण खूप म्हणजे महिलांची ही गरज खूप गरजेची आहे, आवश्यक गोष्ट आहे ती. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आयुक्त प्रवीण गेडाम यांना सांगूया की नगरसेवकांच्या मागण्या आहेत की त्यांना निधी मिळत नाहीये वेळेवर आणि लोकांची कामं होत नाही. तर जर प्रवीण गेडाम हा इंटरव्ह्यू बघत असतील तर त्यांनी लवकरच नगरसेवकांच्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांना लवकरच निधी उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून लोकांची कामं होतील. मॅडम, मी आणखी एक प्रश्न विचारतो की आपल्या प्रभागात जी घंटागाडी येते तर आमच्या सर्वेनुसार किंवा आमच्या माहितीनुसार ती रोज येत नाहीये. कचरा रोज उचलला जात नाही. ही तरी जिम्मेदारी तुम्ही घेत स्वतः? हो, तेच मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की ही जबाबदारी पहिल्यांदा स्वच्छ प्रभाग असावा यासाठी मी माझी पहिली जबाबदारी सांगितली. नंतर कामांचं सांगितलं. तर आपला प्रभाग खूप मोठा आहे त्यामुळे 2-3 घंटागाड्या आहे आणि त्या प्रभागात एक दिवस आड येतात. राहिला विषय ओपन स्पेस ज्यांची प्रायव्हेट प्लॉट आहे तर लोक काय करतात, एक दिवस घंटागाडी नाही आली तर ते काय करतात, कचरा त्या प्लॉटवर टाकून देतात. आता हे मला नागरिकांना पण सांगणं खूप म्हणजे महत्वाचं आहे का त्यांनी ज्यांची प्रायव्हेट प्लॉट आहे त्यांना त्यांनी संरक्षण करून घ्यावं जेणेकरून लोकांना गैरसोय नाही व्हावा. ते कचरा तिथे न टाकावा आणि तो जो स्पॉट आहे तयार होतो तो व्हावा नाही. बस एवढंच माझं नागरिकांना पण सांगणं. आपल्यासोबत ज्या मेघा साळवे नगरसेविका 31 प्रभागच्या त्यांनी लोकांना आव्हान केलेलं आहे की स्वतःही लोकांनी लक्ष देऊन कचरा इतरत्र जाणार नाही किंवा पसरणार नाही याची काळजी घ्यावी. तो घंटागाडी आल्यावरच घंटागाडीतच टाकावा कारण त्यामुळे घाणीचे साम्राज्य, आपण जर इतरत्र कचरा टाकत असाल त्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढतं. त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. आरोग्यासाठी ते घातक आहे. तर आपल्याला असा अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत आपण नाशिक महानगरपालिकेत आपल्या प्रभागासाठी कोणकोणते मुद्दे उपस्थित केले आहेत? सर्वात प्रथम म्हणजे महिलांसाठी बचत गट सक्षम व्हावा जेणेकरून महिलांना काम रोजगार भेटेल. बरीचशी बचत गट मी स्थापन केली आहे आपल्या माध्यमातून. तसंच पाण्याचे प्रश्न असो किंवा इतर रस्त्याचे प्रश्न असो अनेक उपस्थित केले. आणि राहिला विषय याचा तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं त्या विकास कामांसाठी आयुक्त नसल्यामुळे आम्ही आंदोलन पण केलेले त्यामध्ये पण मी सहभागी. आणि याच्या पुढे जरी कामं झाली नाही आमची तर आम्ही हा आंदोलन छेडतच राहू. बस आपण आपल्या वार्डमध्ये आपल्या प्रभागात ग्रामसभा जशा गावात होतात तसं शहरी सभा घेतात का किंवा एकत्र लोकांना बसून प्रभागाच्या की तुमच्या काय समस्या आहेत? जसं आम आदमी पार्टी हे काम करते की सर्वांना त्या प्रभागात एकत्र बोलवते लोकांना
आणि विचारतात की तुमची काय समस्या आहे, तुमची काय समस्या आहे. अशा काही आपण सभा घेतात का, किंवा घेत असतील तर त्यांचे कोणत्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य देतात? खरं सांगायचं तर प्रभागामध्ये जिथे सोसायटी असो, स्लम एरिया असो, गरजेनुसार आम्ही, माझे मिस्टर आणि मी स्वतः आम्ही राऊंड देतो. सकाळी वेळ भेटतो तसा, संध्याकाळी किंवा सकाळी. मग लोकांच्या अडचणी असल्या लगेच तिथे सॉल्व्ह करून, आपले जे अधिकारी असले, कर्मचारी असले, त्यांना सांगून लगेच आम्ही कामं करून घेतो. आणि कोणाच्या लई जास्त अडचणी असतो तर आम्ही मीटिंग घेऊन तिथे ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकत्र अशी सभा काही घेत नाही, फक्त जिथे जिथे थोडाफार प्रॉब्लेम असतो. हो, जिथे म्हणजे सांगते ना, आम्ही रोज सकाळी फिरतो, त्यामुळे लोक आपल्याशी कम्युनिकेशन करतात. हो, आणि बऱ्यापैकी ज्यांना म्हणजे अत्यावश्यक जिथं गरज असेल, कामांची अडचणच असेल खूप, तिथे जाऊन स्वतः आम्ही मीटिंग घेऊन त्या सोसायटीची किंवा स्लम एरियातल्या भागामधली मीटिंग घेऊन ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो. आता हा माझा जो प्रश्न आहे हा प्रभागा व्यतिरिक्त आहे. नाशिक शहरात अजून अशा कोणत्या गोष्टीची कमतरता आहे शहराच्या विकासासाठी असे तुम्हाला वाटते? काय झालं पाहिजे? आता बऱ्याचपैकी जे प्रत्येक नगरसेवक माझ्या मते आपल्या परीने प्रभागामध्ये प्रत्येक जण म्हणजे कामं करतात ते, पण प्रत्येकाने लक्ष घातलं पाहिजे की नाशिक शहराचं, आपला हा नाशिक राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक म्हणजे नाशिक हे सुंदर चांगलं दिसलं पाहिजे, त्यासाठी ते पण प्रयत्न करतात. ते तुम्हाला पण माहिती असेल. आणि प्रत्येकाने राजकारण व्यतिरिक्त समाजकार्य करणं हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतंय की सर्वांनी एकत्र येऊन, आणि माझ्या मते तुम्ही पण पुढे काही असेल मीडियावाले पण, मला पण मीडियावाल्यांना सांगायचं की तुम्ही पण थोडं यात लक्ष घालून इतरांशी म्हणजे राजकारणामध्ये म्हणजे सांगण्यापेक्षा इतरांना नाही, मीडियाचं तर लक्ष असतं आणि मीडिया चांगल्या कामांना नेहमी सपोर्ट करत असतो. तीच गोष्ट न्यूजवर तर चांगल्या कामांची नेहमी पाठीशी राहिलेला आहे. सहकार्य करा, जेणेकरून जी पण चांगली कामं आहे नगरसेवकांची म्हणा किंवा मग इतर लोकांची जे समाजकार्य करतात, प्रत्येक गोष्ट मी सर्वसामान्य लोकांसाठी पण हे बोलतीये की त्यांनी या नाशिक शहराचं आपण सर्वजण मिळून जर चांगलं काम केलं तर चांगलंच शहर हे होईल असं मला वाटतं. तुमच्या बोलण्यातून मला असा एक प्रश्न सुचला की राजकारण महत्वाचं आहे की समाजकारण, की समाजकारण केलं पाहिजे की राजकारण केलं पाहिजे? सर्वात प्रथम तर मला असं वाटतंय राजकारण हे वेगळा भाग आहे. सर्वात प्रथम आपण समाजकार्य केलं तर ते राजकारण म्हणजे इतरांसाठी ते एकमेक कोणाला काय बोलतात एकमेक राजकारणामध्ये असं होतच असतं. सर्वात मला म्हणजे प्राधान्य द्यायचं तर तुम्ही समाजकार्य देईल, आणि त्यांनीच समाजकार्य आपण केलं, लोकांमध्ये मिसळलो, त्यांच्या काय समस्या त्या जाणून घेतल्या तरच आपण ते पुढे जाऊ. असं काही नाही हा पक्ष तो पक्ष असा मला काही भेदभाव नाहीये. आणि राहिला विषय तर मला समाजकार्य हे खूप बरोबर, आपल्या दृष्टिकोनातून समाजकारण महत्वाचं आहे. म्हणजे 99% समाजकारण आहे, 1% राजकारण आपण करू इच्छितो. बरं, अजून असा एक प्रश्न आहे की तुम्ही एक महिला आहात, महिलांना 50% आरक्षण बऱ्याच ठिकाणी आज झालेलं आहे आणि काही विभाग अजून बाकी आहेत. तर त्याही विभागात जे राहिलेल्या सरकारी विभागात त्याही विभागात 50% आरक्षण झालं पाहिजे का? नक्कीच झालं पाहिजे. महिलांना आज पुरुषाच्या बरोबर जर काम करण्याची संधी जर भेटत असेल तर हे झालंच पाहिजे मला वाटते. बरोबर. म्हणजे महिला आज आपल्यासोबत मेघा साळवेजी, त्यांना असं वाटतं की प्रत्येक सरकारी विभागात 50% आरक्षण हे महिलांना मिळालंच पाहिजे असं त्यांचा दृष्टिकोन आहे. आपण आत्ताच आम्हाला जो अहवाल दिलेला आहे आमच्या अभ्यासासाठी, त्याच्यात तुम्ही एक अद्ययावत प्रकल्प जो क्रीडांगणाचा आहे, जो दादासाहेब गायकवाड नगरमध्ये तुम्ही आता बांधण्यास सुरुवात केली आहे, तर यासाठी किती तुम्ही खर्च करता, किती रक्कम यासाठी म्हणजे किती रक्कम यासाठी तुम्ही उपलब्ध केलेली आहे? हे आपण आता याच्याकडनंच करतोय ना, महापालिकेकडनं पाठपुरावा करूनच करतोय ना. तर तिथे रक्कम पण दिलेली 2 कोटी आणि 12,51,726 कोटी 726 रुपये मंजूर झालेले आहेत. तर हे आता या क्रीडांगणाचं काम कुठेपर्यंत आलेलं आहे? अजून चालू नाही झालेलं आहे, अजून होणार आहे. बरं, हा आपला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की राजकारणापलीकडे तुम्हाला अजून काय करायला आवडतं? राजकारणापलीकडे सांगायचं ठरलं तर कुटुंब माझं, म्हणजे मी गृहिणी होते पूर्वी,
उगाच म्हणजे मिस्टरांना या राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये आवड होती, त्यानुसार मी त्यांच्यासोबत पण कामं करत गेली. समाजकार्य असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी त्यांच्याबरोबर होती. राहायला उर्वरित भागतं कुटुंब. मी माझ्या कुटुंबामध्ये सासू सासरे, 2 मुलं, मिस्टर माझे, असं कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामध्ये मला घरगुती काम म्हणजे प्रत्येक गोष्ट जबाबदाऱ्या सांभाळायला खूप आवडतं. त्याचबद्दल बाहेरचे पण समाजकारण करतात. बरोबर. म्हणजे एक राजकारणात असून आपण एक नगरसेविका असताना आपल्याला गृहिणीची जी ड्युटी असते ती करायला आहे माझ्यावर, ती मला पार पाडायला आवडते. ती पार पडतात. आपल्यासोबत आज होत्या प्रभाग क्रमांक 31च्या मेघा साळवे. त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रभागात असलेल्या आपण त्यांना प्रश्न विचारले, त्यांच्या समस्यांची त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरे दिली आहेत आणि येणारे प्रोजेक्ट त्यांचे हे त्यासंबंधी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. न्यूज वर्डशी बोलल्याबद्दल आपले धन्यवाद. न्यूज वर्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. मेजवानी लय भारी.
येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन दी स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता. झेप आकाशी या अंतर्गत आज भेटूया महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हा प्रमुख महेंद्र देशपांडे यांना. न्यूज वर्ल्डच्या झेप आकाशी या कार्यक्रमात आपण आज आमंत्रित केले आहेत महेंद्र देशपांडे. श्री महेंद्र देशपांडे हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांना आपण झेप आकाशीमध्ये जो आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना काही करिअर करायचे, कुठल्या विषयात करिअर करायचे, कुठल्या विभागात करिअर करायचं आहे, त्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलत असतो. तर आजचा विषय आहे पत्रकारिता. देशपांडे साहेब नमस्कार. नमस्कार. पत्रकारिता म्हणजे काय? पत्रकारिता म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वृत्तपत्राच्या क्षेत्रात जे काम करतात त्यांना पत्रकार म्हटलं जातं. म्हणजे बातम्या गोळा करणं, वृत्तपत्रामध्ये पोहोचवणं आणि त्यानंतर वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये बसून त्या आलेल्या बातम्यांचं संकलन करणं आणि लोकांना त्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम करणं हे पत्रकारितेचा भाग येतो. बरं, आपली जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, तर ही संघटना काय काम करते? महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ ही जी संघटना ही पत्रकारांचं नेतृत्व करणारी संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या पत्रकार संघाच्या संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा आहेत आणि पत्रकारांना संघटित करणं सगळ्यात महत्त्वाचं काम पत्रकार संघाचं आहे. ही जी संघटना ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी पत्रकार संघटना आहे. या संघटनेला शासनाची मान्यता आहे आणि या पत्रकारांच्या ज्या काही समस्या आहेत त्या शासनाच्या दरबारी मांडणं, त्या सोडवून घेणं आणि जर पत्रकारांवरती जे काही अन्याय होत असतील त्यांना संघटितपणे त्यांना तोंड देणं यासाठी महाराष्ट्राचे पत्रकार संघ काम करतो. त्याचबरोबर पत्रकारांसाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे शिबिर आयोजित करतो, वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. काही सामाजिक उपक्रम सुद्धा पत्रकार संघातर्फे आम्ही राबवत असतो. अशा प्रकारे समाजासाठी आणि पत्रकारांसाठी काम करणारी ही संघटना आहे. बरं, पत्रकार एक समाजाचा आरसा असतो, हे खरे आहे का?
हां, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो हे बऱ्याच अंशी खरं आहे. कारण वृत्त आपण जर बघितलं तर लोकांना वृत्तपत्राची अतिशय सवय असते. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा माणूस जर दरवाजातून काय बघतो, आपला पेपर आला का नाही, तर तो आला असेल तर त्याला खुश वाटतो, चहाबरोबर तो पेपर हातात घेतो आणि त्या पेपरमध्ये जे काय आपण दिवसभरामध्ये घडलेलं किंवा समाजाचं चित्र त्या वृत्तपत्रामधून लोकांच्या समोर येत असतं आणि ते वाचल्यानंतर लोकांचं एक आपलं स्वतःचं एक समाजाबद्दलचं मत तयार होत असतं आणि हे मत तयार करण्याचं काम पत्रकार करत असतात. जी बातमी रात्री बसून त्या पत्रकारांनी लिहिलेली असती, त्या पत्रकारांनी त्यांच्यासमोर जे काय चित्र ठेवलेलं आहे त्याच्यावरती त्यांची इमेज तयार होते. त्यामुळे तो एक प्रकारचा त्यांचा आरसा असतो. म्हणजे पत्रकार त्यांना जे दाखवतो तेच ते लोक बघतात आणि आपलं मत बनवतात. बरोबर. हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून हा, आता त्याच्यानंतर हे पूर्वी फक्त वृत्तपत्रामधूनच सगळं जात होतं. आता चॅनलचं जन्म आल्यामुळे तो डायरेक्ट लाईव्ह पद्धतीने सुद्धा होतं. कारण चॅनलवरती सुद्धा तेच होतं की जे चॅनलवाले दाखवतील तेच लोक बघतात आणि त्याच्यावरच आपलं मतं तयार करत असतात. त्यामुळे तो एक प्रकारे समाजाचा आरसाच आहे असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा की प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यामधला काय फरक आहे? आता फरक तर साधारण सगळ्यांना कल्पना आलेली की प्रिंट मीडियामध्ये आपण वृत्तपत्रामध्ये दैनिक येतं, साप्ताहिक येतं, पाक्षिक येतं, मासिक येतं. हे जे लेखी स्वरूपात आहे हे सगळं पत्रकारितेमध्ये येतं. आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये जे चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स जे चालतात ते सर्व याच्यामध्ये येतात. असे आता थोडंसं याच्या पूर्वी हा एवढा हे नव्हता, पण आता हा दोन वेगवेगळे सेक्शन झालेले आहेत आणि दोघांचंही वेगवेगळं महत्त्व निर्माण झालेलं आहे. बरोबर. आजच्या बोललं जातं की आजच्या पत्रकारितेत इलेक्ट्रॉनिक मीडिया हा हावी झाला आहे प्रिंट मीडियावर. हे खरं आहे का? हां, काही प्रमाणामध्ये ही गोष्ट खरी आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आज आपण इथे एखादी घटना घडली की ती बातमी तयार होते, ती तयार होऊन टाईप होते, त्यानंतर ती प्रिंटिंगला जाते, रात्रीतून छापून दुसऱ्या दिवशी ती लोकांच्या हातात पोहोचते. पण चॅनलला कसं आहे की डायरेक्ट तुम्ही रिले केलं की सकाळी 4 वाजता एखादी घटना घडली तर 5 वाजता ती संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचलेली असते. हां, त्यामुळे ती जास्त फास्ट लोकांना जे मिळतं. पण एक आहे की याच्याने सुद्धा जरी मीडियावर आज हॉबी असला तरी सुद्धा लोकांना जी त्या कुठल्याही एखाद्या बातमीबद्दल फक्त माहिती मिळते की बाबा चॅनलवरून की अमुक घटना घडलेली आहे, पण त्या तिचं जे कारणमीमांसा त्याच्याबद्दलची सविस्तर जस्टिफिकेशन्स किंवा त्याबद्दलचं जे मत आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी पेपरमधूनच वाचलं जातं आणि लोक वाचतात. म्हणजे आदल्या दिवशी जरी बातमी त्यांना कळाली असली तरी सुद्धा दुसऱ्या दिवशीचा पेपर हा वाचला जातो. आजही पेपरचं महत्त्व आवडीचं आहे, परंतु चॅनलवाल्यांचं हॉबी झालेलं आहे ही मात्र गोष्ट खरी आहे. बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला जर पत्रकारिता कोर्स करायचा असेल तर त्याने काय केलं पाहिजे? हां, पत्रकारितेचा खरं सांगितलं तर माझं जर म्हणजे माझं वैयक्तिक मत विचाराल तर पत्रकारिता हा एक फार अतिशय चांगला जॉब आहे. म्हणजे तुम्हाला करिअरच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर पत्रकारिता हा अतिशय चांगला एक पर्याय आहे तुमच्यासमोर. आणि त्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स आता सध्या अवेलेबल आहेत. पूर्वी नव्हते एवढे, पण आता अलीकडे मोठ्या प्रमाणावरती ते अवेलेबल आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारितेमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला काय होतं की प्रतिष्ठा मिळते, सर्वात मान सन्मान मिळतात आणि तुम्हाला समाजामध्ये महत्त्वाचं एक स्थान मिळतं किंवा तुमचं एक समाजामध्ये तुमची दखल घेतली जाते. आणि त्या दृष्टीने जर ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला आपली काही ह्या पद्धतीने काही जर करिअरमध्ये महत्त्व असेल ज्यांना, त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करावं असं मला वाटतं. बरोबर. पत्रकारिता कोर्स हा किती वर्षाचा असतो? पत्रकारितेच्या कोर्समध्ये आता असं आहे की 3 प्रकारचे कोर्स येतात. एक तुम्हाला डिप्लोमा करता येतो जो 1 वर्षाचा असतो. त्याच्यानंतर डिग्री आहे तो 2 वर्षाचा येतो. त्याच्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट पण करू शकतात. आणि तुम्हाला ह्याच्यासाठी आता आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे हे कोर्स घेतले जातात. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठातर्फे घेतले जातात. मुंबई विद्यापीठातर्फे सुद्धा ह्या परीक्षा घेतल्या जातात. आणि नाशिकमध्ये BYK कॉलेजला आहे, KTHM कॉलेजला आहे, पेठी विद्यालयामध्ये आहे आणि अनेक ठिकाणी सध्या अलीकडे अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की यशवंतराव विद्यापीठाचे मुक्त विद्यापीठाचे शाखा बऱ्याच जणांनी घेतलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता अगदी सहजासहजी हे तुम्ही कोर्स करू शकता. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी नाशिकमध्ये म्हणजे एक 40 वर्षापूर्वी जेव्हा मी स्वतः पत्रकारितेमध्ये उतरलो तेव्हा मला पुण्याला जाऊन मला BJ ची डिग्री घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतर मी नाशिकमध्ये येऊन हे केलं होतं. त्यावेळेस हे नव्हतं. आणि त्या संदर्भात जर म्हणजे नाशिकमध्ये जर ह्याचा पत्रकारितेचा सुरुवात किंवा अभ्यास कुठे होत असा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर एकच गावकरीमध्ये दादासाहेब पोतनीस हे त्या काळातलं एक विद्यापीठ होतं. म्हणजे आमच्यासारखे त्यावेळेस तरुण विद्यार्थी होते की ज्यांना काही पत्रकारितेची आवड होती पण काही ज्ञान नव्हतं किंवा आपल्याला काही अनुभव नव्हता. त्यावेळेस दादासाहेब आमच्यासारख्यांना तिथे बोलवायचे. आम्ही त्यांच्याकडे गेलो की सांगायचे ये उद्यापासून पेपरला बस. आणि त्यांच्या टेबलवरती बसून आम्ही गावकरीमध्ये बसून हे बऱ्यापैकी त्यावेळेस पत्रकारिता शिकलो. पण आता मात्र आताच्या मुलांना हे डिप्लोमा डिग्री
आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असे वेगवेगळे पर्याय चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. बरं, पत्रकारिता कोर्समध्ये मुलांना काय काय शिकवले जाते? पत्रकारितेमध्ये आता पूर्वीच्या ह्याच्यात आणि आताच्या ह्याच्यात बराच अभ्यासक्रमात फरक आलेला आहे. कारण पूर्वी फक्त प्रिंट मीडियाच्या संदर्भामध्येच ट्रेनिंग दिलं जातं. आता त्या नवीन कोर्समध्ये तुम्हाला प्रिंट मीडियाची माहिती दिली जाते, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची माहिती दिली जाते. त्यानंतर चॅनल्सवरती तुम्ही कशा पद्धतीने कार्यक्रम सादर करू शकतात, अँकरिंग त्याच्यामध्ये येते. पुन्हा मार्केटिंगचा एक भाग आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. आणि आता थोडंसं त्याला जास्त व्यापक स्वरूपात ते हे झालं. पूर्वी काय होतं की जी डिग्री होती ती फक्त बॅचलर ऑफ जर्नलिझम या नावाची होती, बीजे म्हणून होती. जेव्हा मी ज्या काळात केली ती बीजे डिग्री होती. आता ती BCJ केली, म्हणजे बॅचलर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अशा पद्धतीने त्याचं त्यांनी ब्रॉड केलेली आहे ती. आणि त्याच्यामध्ये हा सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. पण मी एक सांगतो की पत्रकारितेमध्ये ज्यांना येतं आहे त्यांना ह्या क्षेत्रामध्ये काम करताना नुसतं तुम्ही जसं असतं की इंजिनिअरिंगला की त्याला इंजिनिअरिंगचं येतो, डॉक्टर केलं तसं नाही. तुम्हाला पत्रकारितेमध्ये तुम्हाला इतर सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. किंबहुना पत्रकारितेमध्ये तुम्ही काम करणारा माणूस हा थोडासा जास्त हुशार असावा लागतो. एव्हरेज लेवलच्या माणसाला एव्हरेज लेवलच्या माणसाला पत्रकारितेच्या आवाक्यामध्ये येत नाही. त्यात आवाक्यासाठी येण्यासाठी तुमच्याजवळ थोडीशी तुमची जी ग्रास्पिंग पॉवर ही थोडीशी स्ट्रॉंग असायला लागते. कारण तुम्हाला कायद्याचं पण ज्ञान पाहिजे, समाजाचं पण ज्ञान पाहिजे, त्यानंतर तुम्हाला पत्रकारितेमधलं पण माहिती पाहिजे. किंवा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला जाता किंवा एखाद्या संस्थेवरती जातात तर तिथल्या त्या गोष्टीची सगळी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. तर तुमचा जो हे ग्रास्पिंग पॉवर ही थोडीशी ब्रॉड पाहिजे. तुम्हाला जनरल नॉलेज म्हणा किंवा एकंदर सगळा अभ्यास हा थोडा मोठा पाहिजे. कारण तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात ज्या लोकांशी समोर जाता किंवा ज्यांना प्रश्न विचारतात त्या लोकांमध्ये असलेलं नॉलेज पण तुमच्यावर असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी त्या पद्धतीने बोलू शकता. आणि हे काही बऱ्याच वेळा काय असतं की हे आपल्याला अनुभवाने सुद्धा शिकता येतं. म्हणजे आमच्यासारख्यांच्या अनुभवांमुळे आम्ही अशा गोष्टी खूप शिकलो की ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात परंतु मग त्या आपण माहिती करून घेतो की नाही अरे आपल्याला तर ह्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे ही गोष्टी आपल्याला पाहिजे, मग ते आपण शिकून घेतो त्याचं. आणि अशी जर तुमच्यात ग्रास्पिंग पॉवर असेल, शिकायची तयारी असेल तर माझं असं म्हणणं की या पत्रकारितेमध्ये मुलांनी जरूर यावं. बरोबर. BCJ कोर्स हा झाला, त्यानंतर MCJ कोर्स पण आहे. BCJ पेक्षा MCJ हा अवघड असतो? अवघड नाही म्हणता येणार त्याला, थोडा मोठा कोर्स तो म्हणजे याचा येतो मास्टर डिग्रीचा लेवलचा येतो. आणि तसं फार आता याच्यात कसं थोडंसं आता दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. प्रॅक्टिकल्स पण आहेत, तुम्हाला थेरेटिकल्स पण आहेत. आणि आता काही ठिकाणी त्यांनी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुद्धा ठेवलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं उलट पूर्वीपेक्षा आता डिग्री मिळणं थोडं सोपं आहे. आणि MCJच्या बाबतीत जो आहे की तो आता नवीन पॅटर्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे तो थोडासा जरा हायर लेवलचा त्यांनी घेतलेला, त्याचा जरा स्टँडर्ड थोडंसं त्यांनी हाय घेतलेला आहे. बरोबर. पत्रकारिता कोर्स केल्यानंतर कोणत्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात? आता हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण म्हणजे पत्रकारिता हा क्षेत्रामध्ये काम तुम्ही एकदा डिग्री घेतल्यानंतर तसं पाहिलं तर भरपूर आपल्याला स्कोप आहेत. एक तर तुम्हाला शासकीय जी माहिती विभाग आहे, महाराष्ट्र शासनाचा जो माहिती व जनसंपर्क विभाग जो आहे तिथं तुम्हाला नोकरी मिळू शकते. आधी तुम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यापर्यंत च्या पदापर्यंत किंवा त्याच्यापुढे संचालक उपसंचालकापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे गॅजेटेड ऑफिसर सुद्धा तुम्ही होऊ शकतात. तिथं तुम्हाला नोकरीची संधी आहेत. त्यानंतर अनेक संस्थांमध्ये PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्हाला नेमून आवश्यकता असते, तिथे असतात. अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या हॉस्पिटल्स, मोठमोठ्या संस्था, कॉर्पोरेट्स लेवलचे जे व्यवसाय आहेत त्या सर्वांकडे मीडियाशी किंवा एक कॉन्टॅक्टसाठी समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी एक त्यांना कोऑर्डिनेटर लागतो असतो, मीडिया कोऑर्डिनेटर किंवा एक जनसंपर्क अधिकारी असतो. हे पद आता फार मोठ्या प्रमाणावरती आणि मोठ्या ठिकाणी आणि या पगाराला या पोस्टवरती खूप चांगला पगार मिळतो. आणि त्या पदाला अधिकार सुद्धा खूप चांगले मिळालेले असतात त्या ठिकाणी. कारण सरकारच्या वेगवेगळ्या विभागात जनसंपर्क अधिकारी असतो. त्यासाठी तुम्हाला हे त्याच्यामध्ये असं आहे की जनसंपर्क विभागात तुम्हाला मिनिमम त्यांची जी क्वालिफिकेशन आहे ती तुमची डिप्लोमा आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी जर्नलिझमला डिप्लोमा जरी केला असला तरी तुम्हाला माहिती विभागामध्ये नोकरी हमखास मिळू शकते. म्हणजे बॅचलर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो नोकरी तर तिथे मिळेलच, ती गव्हर्नमेंटची झाली. त्या व्यतिरिक्त तुम्ही मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून अनेक ठिकाणी काम करू शकतात. आजकाल मीडियाचं आणि याचं जे महत्त्व वाढलेलं असल्यामुळे लोकांना पत्रकारांची किंमत समजलेली आहे. आणि त्यामुळे पत्रकारांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. खाजगी क्षेत्रात भरपूर आहेत. वृत्तपत्रामध्ये तर तुम्हाला म्हणजे नोकरी तर कोणत्याही पेपरमध्ये मिळते. आणि अलीकडे तुम्ही बोलला की वृत्तपत्रामध्ये सुद्धा स्पर्धा प्रचंड झालेली आहे. खूप एकेका शहरात पूर्वी एक दोन नाशिकचं सुद्धा घेतं तर 2 किंवा 3 पेपर बोटावर मोजता येतील एवढे पेपर नाशिकमध्ये येते. पण आज नाशिकमध्ये कमीत कमी डझनच्या वरती पेपर झालेले आहेत. त्यामुळे संधी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत.
आणि फक्त काम करणारे आणि हे पाहिजे की त्याच्यात एक महत्त्वाचं आहे की तुम्हाला नुसतं हे प्रॅक्टिकल हे नॉलेज असून उपयोग नाही, डिग्री हातात असून उपयोग नाही, प्रॅक्टिकल नॉलेज पण त्याच्यात आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे तुमची हे जे आहे तुमची इंटेग्रिटी जी आहे, व्यवसायाप्रती जो तुमचा एक स्वतःचा एक दृष्टिकोन नाही तो कसा आहे हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर, जे त्या पत्रकारितेत समाजाची जाणीव असली पाहिजे. तुम्ही समाजासाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला, ह्या उद्देशाने पत्रकारितेमध्ये उतरलं तर तुम्हाला चांगला स्कोप आहे. पण पत्रकारितेमध्ये अलीकडे काय झालं की थोडे काही चुकीच्या वृत्तीचे लोक पण आलेले आहेत की पत्रकारितेमध्ये कसं होतं की झटपट तुम्ही पत्रकार झाले की तुम्हाला लगेच समाजामध्ये स्थान मिळतं, तुमचं मान सन्मान सुरू होतात, प्रतिष्ठा वाढायला लागली की लोक त्या प्रतिष्ठेच्या मागे लागून पत्रकारितेमध्ये येतात आणि त्याचा मग दुरुपयोग केला जातो. तो न होता तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं आणि व्यवस्थित हे दाखवलं, तुमची इंटेग्रिटी जर दाखवली तर समाजात तुम्हाला फार चांगलं स्थान मिळतं आणि चांगलं महत्त्व पण मिळतं. त्याच्या न्यूज चॅनलमध्ये काम केल्याचा अनुभव आणि प्रिंट मीडियामध्ये काम केल्याचा अनुभव हा जो विद्यार्थ्यांना आज जास्त करून प्रिंट मीडियात न जाता इलेक्ट्रॉनिक मीडियात जाण्याची जास्त हौस आहे विद्यार्थ्यांना, तर ते जे विचार करतात तो योग्य आहे का? काही प्रमाणात बरोबर आहे असे म्हणता येईल, परंतु कसं आहे की शेवटी तुम्हाला जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियात जाण्यापूर्वी तुम्हाला प्रिंट मीडियाची माहिती असणं आवश्यक आहे. बेसिक जी आहे तुमची खाली मेन बेस जो आहे तो तुमचा पक्का असला पाहिजे आणि तो तुम्हाला प्रिंट मीडियामध्येच होऊ शकतो. बरोबर, मुख्य म्हणजे बातमी तयार कशी करायची, बातमी लिहायची कशी काय, त्याच्यात कोणते पॉईंट्स घ्यायला पाहिजे, कोणते नाही घेतले पाहिजे आणि समोरच्याला ती. आणि अलीकडच्या काळात काय झालं की लोकांना वेळ नाही जास्त, म्हणजे तुम्ही जी 10 पानांचं मॅटर लिहिलं असेल तर ते तुम्ही जर 2 पानात लिहिलं तर ते 2 पानाच्या मॅटरला जास्त किंमत असेल. तर त्यामुळे तुम्ही कमीत कमी शब्दात तुम्हाला तुमचं हे मांडणं आवश्यक आहे. पण दुर्दैवाने काय झालं की चॅनलचा जो काय एक इम्पॅक्ट लोकांवरती 24 तास चॅनल चालू असतात, सारखे दिसत राहतात लोकांना डोळ्यासमोर चॅनलवरचे लोक, आणि त्यांना एक आयडेंटिटी ऑटोमॅटिक मिळतेच. म्हणजे आज चॅनलवरचं काम करणारा जो बातमी देणारा माणूस कुठेही शिर्डीला गेला, कुठे गेला तरी त्याच्या होती लगेच लोक गोळा होतात, कारण त्याला रोज लोक बघत असतात. आणि त्यामुळे लोकांना काय होतं की चॅनलकडे थोडंसं अट्रॅक्शन्स वाढलेलं आहे आणि त्यामुळे लोक त्याच्याकडे येतात. पण हरकत नाही, चॅनलवरती सुद्धा काम करायला काय हरकत नाही, तो सुद्धा एक चांगला पर्याय आहे आणि तो पत्रकारितेचाच एक भाग आहे. बरोबर, हा कोर्स झाल्यानंतर एक विद्यार्थ्याने हा कोर्स पूर्ण केला त्यानंतर तो पत्रकार होतो, त्या पत्रकारांना सरकारकडूनही काही मदत मिळते किंवा काही सुविधा असतात? हां, पत्रकारांना तसं म्हणाव्या अशा फारशा सुविधा नाही आहेत पत्रकारांना, कारण आता काय की सरकारचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा फारसा चांगला नाहीये एकंदर असं. कारण काय होतं की बऱ्याच वेळा पत्रकार सरकारला अडचणी जातात आणि तुम्हाला कदाचित अनुभव माहिती पण आहे की आपण माहिती की काही सरकार केवळ पत्रकारांमुळे पडलेले आहेत. बरोबर, त्यामुळे थोडेसे पत्रकारांपासून राजकीय लोक थोडेसे बाजूला राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे काय होतं की पत्रकारांना फारसे येणे, परंतु सुद्धा तरी सुद्धा माहिती जनसंपर्क विभाग जो आहे हा सरकार आणि पत्रकारांच्या मधला जो एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असतं. सरकारची सगळी माहिती किंवा त्यांचा थोडक्यात प्रचार करण्याचं काम सध्या ते करतात आणि त्यांच्या मार्फत पत्रकारांना काही सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये एक ॲक्रेडिटेशन हा एक प्रकार आहे की ज्याच्यात मान्यताप्राप्त शासन मान्यता पत्रकार म्हणून त्यांना अधिस्वीकृती पत्रकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली जाते. त्यांना सरकारकडून काही त्याच्यामध्ये बऱ्याच सुविधा पण त्यांना दिल्या जातात. त्याच्या शासकीय विश्रामगृह आपल्याला फ्रीमध्ये मिळतो, एक टेलिफोन पूर्वी मिळत होता तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो. त्यानंतर तुम्ही रेल्वे एसटीच्या प्रवासाचं तुम्हाला कन्सेशन असतं, रेल्वेमध्ये कन्सेशन असतं, एस टीमध्ये तुम्हाला कुपन असतात, तुम्ही काही ठराविक किलोमीटरपर्यंतचा प्रवास फ्रीमध्ये करू शकतात. त्यानंतर सरकारी जे म्हाडासारख्या स्कीम आहेत तिथे त्याच्यामध्ये पत्रकारांसाठी राखीव कोटा असतो. अशा प्रकारे काही बऱ्यापैकी त्याच्यात म्हणजे शासनाने प्रयत्न केलेला आहे. पण हा जो काय फायदा आहे ना, हा जर तसा सगळा पत्रकारितेचा विचार केला तर फार तर 1 किंवा 2% टक्क्याच्या लोकांपर्यंत सर्वांना मिळत नाही त्याचा फायदा. बरोबर. अच्छा, मग याच्यात पत्रकारितेत अजून एक असा मला प्रश्न विचारायचा वाटतो, शोध पत्रकारिता हा एक विषय आहे, तर हा काय असतो? शोध पत्रकारिता हा विषय म्हटलं तर तसा थोडासा मोठा आहे आणि तो मी जसं मग सांगितलं की पत्रकारितेमध्ये येताना एक एव्हरेज लेवलच्या माणसाचं काम नाही आहे, तसं हा शोध पत्रकारितेचं काम करताना तुमच्याजवळ तुमची स्वतःची काही विशेष बुद्धिमत्ता असावी लागते आणि त्या बुद्धिमत्तेच्या आधारावर तुम्ही शोध पत्रकारितेमध्ये होऊ शकता. म्हणजे सर्वसामान्यांना जे सहजासहजी लक्षात येत नाहीत अशा गोष्टी आपण शोध पत्रकार एका वेगळ्या अँगलने, म्हणजे त्याच्याजवळ एक तिसरा डोळा असतो असं म्हटलं जातं गमतीने, पण तो तिसऱ्या डोळ्यातून तो बघत असतो की समोरची वस्तू समोर आपल्याला जे दिसतं की हा सर्वसामान्य व्यक्ती आहे, परंतु ह्या मागे या माणसाचे काय उद्योग केलेले आहेत त्या माणसाने, किंवा काय कुठे काय स्कॅम घडतंय, कुठे काय व्यवहार चालू आहेत, ह्या गोष्टींचा शोध घेणं ही शोध पत्रकारिता असते. आणि शोध पत्रकारितेमुळे अनेक
जणांना अडचणीत लोक आलेले आहेत, अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला येस उघडकीस आलं जातं. अनेक वेळा काही चांगल्या गोष्टी सुद्धा समाजापुढे येतात की अण्णा हजारे सारखे लोक जे काय चांगलं काम करतात इतके दिवस बरेच दिवस मीडियापुढे लोकांसमोर येत नव्हतं. या शोधपत्रकारितेतून लोकांना समोर ते आणलं गेलं किंवा अण्णा एवढ्याशा छोट्या गावामध्ये कशा पद्धतीने काम करतात. आणि ते जेव्हा एकदा मीडियाने पत्रकारांच्या दृष्टीने लोकांच्या समोर आल्यानंतर आज अण्णा देशाचे हिरो बनलेले आहेत. म्हणजे या शोध पत्रकारिता करत असताना त्याचं फील्डवर राहणं खूप गरजेचं आहे. हां येस ते फार महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला तुमची इंटेग्रिटी सांभाळायला हवी. तुमचं जे काय म्हणजे पत्रकारिता आहे कसं आहे सतीचं वाण ज्याला म्हणतात ना तसं आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला प्रलोभनं खूप दाखवली जातात. त्यानंतर तुम्हाला आर्थिक फायदे सुद्धा भरपूर मिळतात. पण ते किती आपण त्याच्यातलं घ्यायचा आणि किती नाही घ्यायचा हा आपल्यावरती वैयक्तिक विषय असतो. आणि तुम्ही जर समजा थोडक्यासाठी काय असतं की थोडंसं लोकांचं एक असतं की तुम्ही आमची बातमी एखाद्याची बातमी असते ती छापू नये म्हणून मग तो तुम्हाला येऊन भेटतो पैसे देतो. पण ती तुमचं कर्तव्य आहे की जनतेला ही बातमी सांगणं महत्वाचं आहे का त्याच्याकडचे पैसे महत्वाचे. बरोबर. देशपांडे साहेब एक अजून एक असा प्रश्न आहे की हा कोर्स गरीब विद्यार्थी करू शकतात का? हो याचं पहिलं उत्तर माझं असं राहील की हो. कारण बाकीच्या जे काही MBA किंवा डॉक्टरचे वगैरे ह्या कोर्सला जे काय ज्या पद्धतीने खर्च येतो किंवा ज्याच्यात एक समाजाचा एक उच्च वर्गाच्या लोकांसाठी हा कोर्स सीमित झालेला आहे तसं नाहीये. पत्रकारितेला खर्च येतो नाही असं नाही, परंतु जसं काही त्याला डोनेशन द्यायला लागत नाही तुम्हाला कुठेही किंवा फार मोठा पुस्तकांचा खर्च आहे किंवा असाही नाहीये. अतिशय सहजपणे तुम्ही हा कोर्स करू शकतात. आणि विशेषतः मला असं वाटतं की हा कोर्स म्हणजे एक तर आर्थिकदृष्ट्या तर परवडणारा आहेच, त्याच्या व्यतिरिक्त जे नोकरी करतात आहे त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था आहे. ती पण तुम्हाला मी थोडीशी या निमित्ताने मी लोकांच्या समोर मांडू शकतो की पत्रकारितेचा कोर्स जे लोक नोकरी करू इच्छितात किंवा ज्यांना पत्रकारितेची आवड आहे आणि पत्रकारितेची माहिती घ्यायची त्याच्यासाठी त्या लोकांसाठी सुद्धा HPT कॉलेजमध्ये दर रविवारी हा आठवड्यातून एकच दिवसाचा क्लास असतो. वर्षभरात क्लास असतो पण आठवड्यातून एकच दिवस असतो. म्हणजे आठवड्यावर तुम्ही तुमची सर्व नोकरी करून रविवारी तिथं कोर्स अटेंड करू शकतात, तुम्ही हे करू शकतात आणि ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे फक्त तुम्ही रेग्युलर हे करता तुमचं काम धंदा नोकरी करून किंवा इतर काही शिक्षण जर तुमचं चालू असेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही हा कोर्स सुद्धा करू शकता. ही एवढी सुद्धा याच्यामध्ये सोय आहे. आणि खर्चाच्या दृष्टीने फार जास्त काही खर्च येत नाही. अतिशय म्हणजे माफक स्वरूपाचा खर्च आहे. फक्त याच्यात तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे. ह्याच्यामध्ये मेहनत थोडीशी जास्त करावी लागते. प्रोजेक्ट्स वगैरे जे आहेत ते फार चांगल्या पद्धतीने तयार करावे लागतात कारण कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये अलीकडच्या काळामध्ये जर पूर्वीच्या काळी पत्रकारितेला फारसं हे नव्हतं किंवा उपलब्ध पण नव्हते आणि लोक जास्त तेवढे अवेअरनेस नव्हतं. अलीकडच्या काळात हा फार वाढला. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन की राजकीय व्यक्तीसुद्धा पत्रकारितेमध्ये उतरतात, सामाजिक क्षेत्रातले लोक उतरतात. मी असे बघितले की सरकारी नोकरीमध्ये इंजिनियर सारख्या पदावर काम करणारी लोक सुद्धा पत्रकारिता कोर्समध्ये येतात. आता आपल्या नाशिकच्या ज्या निशिगंधाताई मोगल माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा पत्रकारितेचा कोर्स केलेला आहे. बरोबर. की पत्रकारिता हा जो कोर्स आहे यासाठी यासाठी काय शिक्षण हवं असतं? त्याला असं आहे की बेसिक क्वालिफिकेशन तुमची 12वी पाहिजे. तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधला म्हणजे कॉमर्स असो, सायन्स असो, आर्ट असो, तुम्ही त्याच्यात 12वी पास असेल तर तुम्हाला डिप्लोमा आणि डिग्रीसाठी आवडतं. म्हणजे 12वी नंतर जर तुम्ही हा जो पत्रकारितेचा कोर्स केला तर तुम्ही इक्विव्हॅलंट टू BA MA च्या लेवलला जाऊन पोहोचतात. त्याच्यानंतर जर 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर तुम्हाला MA MCOM ह्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. याच्यात करस्पॉन्डन्स कोर्स उपलब्ध आहे? हा आहे. याच्यासाठी तुम्हाला म्हणजे ज्यांना नोकरी करतात आणि ज्यांना शक्य नाही की बाबा रेग्युलर कॉलेज जाणं त्याच्यासाठी तर 2 पर्याय आहेत. एक तर तुम्हाला मी सांगितलं की दर रविवारी आठवड्यातून नंतर तुम्ही जाऊ शकता. आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांना पत्राद्वारे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. त्यांना घरी पण तुम्हाला मटेरियल द्यायला जातं. तुम्ही त्याच्या माहिती पत्र दिले पाहिजे. त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र आपलं मुक्त विद्यापीठातर्फे ही व्यवस्था यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे ही व्यवस्था केलेली आहे. आणि वर्षातून एकदा 8 दिवसाचं किंवा 10 दिवसाचं एक ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंग त्याच्यामध्ये घेतलं जातं. ते त्यांना मात्र कंपल्सरी करावं लागतं. वर्षातून एकदा तुम्हाला ते उपस्थित राहून तिथं प्रॅक्टिकल द्यावी लागते. आणि मग तुम्ही परीक्षेला फक्त येऊन उपस्थित होऊन तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही वृत्तपत्राद्वारे म्हणजे बाहेरून तुम्ही बसून सुद्धा ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजला जायची कुठं आवश्यकता नाही. बरं. पत्राद्वारे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की पत्राद्वारे सुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठात हा कोर्स करण्याची संधी आहे. देशपांडे साहेब अजून असा एक प्रश्न होता की इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करत असताना कॅमेरामन ही पोझिशन खूप महत्वाची आहे. तर या पदासाठी काय करावं लागतं?
कॅमेरामन हे म्हणजे एक प्रकारचा तो समाजाचा एक डोळा असतो. त्याला त्याच्या नजरेतून त्याला जे काय दिसतं ते तो टिपतो आणि ते लोकांच्या समोर येत असतो. त्यामुळे कॅमेरामन अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियात काम करताना तुम्हाला पत्रकारितेमध्ये हा एक अँगल महत्त्वाचा आलेला आहे की तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या माहिती असली पाहिजे, कॅमेऱ्याची माहिती असली पाहिजे, कॅमेरा हँडल करता आला पाहिजे, समोरच्याशी तुम्हाला कन्व्हर्सेशन करताना त्याच्याकडून माहिती तुम्हाला नेमकी हवी ती माहिती तर कमीत कमी शब्दात कशी व्यक्त त्याच्याकडून काढता येईल हे स्किल तुमच्याजवळ असायला पाहिजे. आणि कॅमेरा वापरणं तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक, आता सध्या त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कोर्सेस आहेत कॅमेरामनसाठी, तर तो कोर्स करणं आवश्यक आहे. म्हणजे तो पत्रकारितेचा भाग नसला तरी पण पत्रकारितेचा एक अंग आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे, ते सुद्धा करणं. शेवटचा असा प्रश्न आहे देशपांडे साहेब की ज्यांना पत्रकारिता कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांना मी एवढं सांगेन की पत्रकारितेमध्ये आपण जरूर यावं. पत्रकारितेला तुम्हाला भरपूर स्कोप आहे. आमच्या महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे सुद्धा आम्ही प्रशिक्षण शिबिरं वगैरे घेत असतो, मार्गदर्शनही करत असतो. वैयक्तिकदृष्ट्या तुम्ही आम्हाला संपर्क केला तर आम्ही तुम्हाला त्याच्यात कुठे कुठे काय काय कोर्सेस आहेत, कसे आहेत त्याची माहिती देऊ शकतो. सरकारी लेवलवरती सुद्धा कोर्स आहे, तसे काही खाजगी होणारा जो प्रोग्राम आहे त्याविषयी सांगा. आता 19 तारखेला माहिती विभाग आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने एक आपण नाशिकमध्ये एक कार्यक्रम आयोजित करतो, म्हणजे वार्तालापाचा कार्यक्रम. तो ज्या विशेष करून ग्रामीण भागातल्या पत्रकारांना याच्या पत्रकारितेचं प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम आपण नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे. आणि असे उपक्रम आपण नेहमी वेगवेगळे घेत असतो. पत्रकारितेमध्ये जर येताना तुम्हाला जर प्रतिष्ठा हवी असेल, सन्मान हवा असेल, मानसिक समाधान हवं असेल तर पत्रकारितेमध्ये जरूर या. पण एक गोष्ट मात्र अजून नक्की की पत्रकारितेमध्ये पैसा जास्त मिळत नाही. ज्यांना पैसा हवा असेल त्यांनी पत्रकारितेमध्ये येऊ नये, पण ज्यांना मान सन्मान प्रतिष्ठा आणि समाधान मानसिक समाधान ज्यांना हवं असेल त्यांनी जरूर पत्रकारितेमध्ये एवढं मी तुम्हाला सांगेन. बरं, देशपांडे साहेबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे. आणि ज्यांना पत्रकारिता हा कोर्स करायचा आहे त्यांनी 19 तारखेला देशपांडे साहेबांची जी संस्था आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि महाराष्ट्र शासनात जनसंपर्क मंत्रालय यांनी एकत्र मिळून 21 तारखेला एकत्र मिळून जो प्रोग्राम ठेवलेला आहे त्यात सर्वांनी येण्याची, जर ज्यांना पत्रकारिता कोर्स करायचा आहे त्या लोकांनी त्या विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यातला अनुभव घ्यावा. आपल्यासोबत जय पाकाशीमध्ये होते महेंद्र देशपांडे, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ. नमस्कार. नमस्कार. याच बरोबर न्यूज वाईटचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.